झालो की प्रभूने खूप सरळ आणि सोप्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. आमेन. आणि म्हणून देवाला गरज नाही राहत की तुम्ही शिकलेले आहात किंवा नाही, काही फरक पडत नाही. कारण देवाने बायबल देवाचं वचन असं सांगतं, ज्यावेळेस एका संदेष्टाला शिकवायचं होतं. कोणाला शिकवायचं होतं? बलाम नावाचा एक संदेष्टा, ज्याच्याशी देव बोलायचा. जो त्याला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद पण मिळायचा आणि ज्याला श्राप देईल त्याला श्राप पण मिळायचा. पण बायबल असं म्हणतं, जेव्हा एक संदेष्टा चुकला आणि देवाच्या विरोधात वागला, त्यावेळेस परमेश्वरला जेव्हा बलामाशी बोलायचं होतं ना, तेव्हा देवाने कोणाचा उपयोग केला? गाढवाचा. कोणाचा? आज पण परमेश्वर आमच्यासारख्या गाढवांचा उपयोग करतो. हालेलुया. कारण हुशार लोकांना शिकवण्यासाठी गाढवच लागतात. कारण हुशार लोक बाकी हुशारांचं ऐकत नाही. जेव्हा बलामाशी गाढव बोलायला लागलं ना, त्यावेळेस बलामाचे डोळे उघडले. आमेन. आणि मग बलाम जो होता ना, त्याला त्याची चूक कळली. स्वतः देव त्याच्याशी बोलला तरी त्याला समजलं नाही, पण जेव्हा गाढव त्याच्याशी बोललं ना, त्यावेळेस बलामाचे डोळे उघडले आणि तो घाबरला आणि त्याने पश्चाताप केला. तसंच देवाला देव कोणालाही उपयोगी करू शकतो. आमेन. आणि मी सुद्धा काही खूप ज्ञानी व्यक्ती नाहीये, माझ्याकडे पण काही खूप ज्ञान नाही. मी बायबल ट्रेनिंग केलेलं नाहीये, मी कुठे बायबल कॉलेजमध्ये गेलेलो नाहीये. मी पापामध्ये जगणारा व्यक्ती होतो, पाप करणारा व्यक्ती होतो. पण देवाने मला धुळीतून उचललं. आमेन. त्या घाणीतून उचललं आणि परमेश्वराने आज त्याच्या सेवेसाठी उभं केलेलं आहे. आणि त्या जिवंत देवाला मी धन्यवाद देतो. देवाला नेहमी ना आमच्यासारखी गाढवच आवडतात. कोण आवडतात? हा. म्हणून यरूशलेमेमध्ये येताना पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय निवडलं? का घोडा निवडला? कशावर बसला येशू? गाढवावर. का? कारण तो स्वतः पण नम्र आहे. आमेन. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने गाढवाची त्या ठिकाणी निवड केली. तुम्हाला माहितीये, लेकरांना थोडस बाजूला घ्या किंवा शांत करा. शास्त्री, परुषी, याजक हे लोक ज्ञानी होते, शिकलेले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणतं शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त शिकवायचा ना, त्यांची तोंड बंद व्हायची. आमेन. कारण तुम्हाला माहिती, खरा शिक्षक हा मनुष्य नसतो, खरा शिक्षक हा देव आहे. जो देव मनुष्याला शिकवतो. आमेन. आणि ज्याला देव शिकवतो ना, त्याला कोणी शिकवायची गरज नाही. आणि म्हणून आज आपल्यामध्ये साधे देवाचे दास वाटतात, पण ते साधे नाहीयेत. दिसतात साधे, असतात साधे, बोलतात साधे, पण साधे राहत नाही. आमेन. कारण जो देवाचा आत्मा आहे तो साधा, आपला परमेश्वर साधा नाही. आणि म्हणून त्याचं वचन पण साधं नाहीये. आणि म्हणून तो परमेश्वर जो असाधारण आहे ना, तो आपल्यामध्ये राहून काम करतो. हालेलुया. आणि म्हणून शिक्षण देव बघत नाही, तुमची डिग्री परमेश्वर बघत नाही. देव फक्त तुमचं हृदय बघतो. आणि जर देवाला ते आवडलं ना, तर परमेश्वर कोणाचाही उपयोग करू शकतो. आमेन. ठीक आहे, तयार आहेत देवाचं वचन ऐकायला? जायचं परमेश्वराच्या वचनाकडे. आपले डोळे झाकू, एक छोटीशी प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, या समयाबद्दल प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. मी विश्वास ठेवतो की हा समय तुझ्याकडून येते बाबा. मी प्रार्थना करतो प्रभू, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो परमेश्वरा, तुझ्या जिवंत वचनाद्वारे परमेश्वरा तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा, तू मला आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण होतं. सर्व प्रकारची अडगळणं, बंधनं येशूच्या नावात मी तोडतो परमेश्वर. आणि तुझ्या आत्म्याची उपस्थितीने मोकळीकता या ठिकाणी मागतो प्रभूजी. माझ्या जिभेचा, माझ्या ओठांचा आणि माझ्या शब्दाचा आणि आवाजाचा ताबा तू घे परमेश्वरा. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझा असावा. माझ्या देवा, तू बोलावा, आम्ही ऐकावं असं होते परमेश्वरा. मी घटावं आणि तूच वाढावा आणि तुझ्याच पवित्र नावाची महिमा व्हावी असं तू कार्य कर दे बाप्पा. आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हात येतो. पवित्र आत्म्याने मला आणि बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. ठीक आहे, आपण परत एकदा ते वचन वाचू जे काल आपण काढलं होतं. दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय. दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय आणि वचन 18. दुसरे करिंथ 6 आणि 18. आणि मी तुम्हाला पिता असा होईल. पौल असं म्हणतो, देवाचं वचन सांगतं, आणि मी तुम्हाला पिता असा होईल. तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. बरं, देवाला आपला काय व्हायचं आहे? पिता. बोला, काय व्हायचं आहे? आणि देव आपल्याला काय बनवू इच्छितो? पुत्र आणि कन्या. आमेन. तर देवाची इच्छा आहे
आपण त्याची लेकरं व्हावी. बोला काय व्हावी? आपण त्याची लेकरं व्हावी. म्हणून मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, लेकरं जी असतात ना ती घरात राहिली तरी बापाची लेकरं असतात आणि बाहेर गेली तरी बापाची लेकरं असतात. म्हणून देवाची इच्छा आहे, नुसते विश्वासणारे बनू नका, तर लेकरं बना. हालेलुया. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, लक्ष द्या. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की नुसता विश्वास मनुष्याला तारू शकत नाही. आणि बऱ्याचदा आपण फक्त विश्वासानेच चालतो, पण बायबल असं म्हणतो नुसता विश्वास मनुष्याला तारू शकत, तर विश्वासासोबत कृती असली पाहिजे. बोला विश्वासासोबत. हा, याकोब म्हणतो विश्वास तर भूत पण ठेवतात. कोण ठेवतात? बोला बोला, विश्वास कोण ठेवतात? सैतान पळतो येशूच्या नावाने. माहिती का तुम्हाला? एखाद्याला दुष्ट आत्मा लागला आणि त्याच्यासाठी येशूच्या नावाने प्रार्थना केली तर तो थांबतो का त्याच्यामध्ये? नाही. नीट लक्ष द्या. तो आळा पिळा द्यायला लागतो, ओरडायला लागतो, निघायला लागतो. बरोबर आहे ना? याचा अर्थ तो कोणाला ओळखतो? तुम्हाला का येशूला? बोला कोणाला? हा, याचा अर्थ सैतान जो आहे तो कोणाला ओळखतो? माणूस ओळखतो का? नाही. सैतान किंवा दुष्ट आत्मा येशूच्या नावाने घाबरतो. बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त एखाद्या दुष्ट आत्म्याच्या लागलेल्या व्यक्ती समोर जाऊन उभा राहायचा ना, तर तो दुष्ट आत्मा ओरडायला लागायचा आणि म्हणायचा, हे दाविदाच्या पुत्रा, कशाला मला छळायला आला? मला कशाला याच्यातून बाहेर काढतो? समजतंय का? याचा अर्थ सैतान येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ओळखायचा, पण माणसाने ओळखलं का? नाही. येशू सोबत किती शिष्य होते? 12. बोला किती? सगळ्या 12 शिष्यांनी येशूला ओळखलं का? एकाने विकून टाकलं त्याला. एकाने काय केलं? किती मध्ये? 30 रुपयात. बोला किती मध्ये? काय नाव आहे त्या शिष्याचं? यहुदा. बोला काय? 3.5 वर्ष येशू सोबत राहिला. किती वर्ष? तरी सुद्धा कोणाला विकून टाकलं? येशूला. किती रुपयामध्ये? तुम्हाला माहिती? ओळखलं का त्याने येशू ख्रिस्ताला? नाही ओळखलं. बऱ्याचदा असंच असतं. अनेक वर्ष आपण प्रभूमध्ये आहोत, अनेक वर्ष आपण चर्चला येतो, अनेक वर्ष देवाचं वचन ऐकतो, तरी सुद्धा देवाला ओळखत नाही. लक्षात घ्या, नुसता विश्वास कामाचा नाहीये, तर विश्वासासोबत कृती असली पाहिजे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की परमेश्वराचं वचन नुसतं ऐकू नका, तर विश्वासाने ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याचे पुत्र व्हावे आणि कन्या व्हावे. आमेन. देवाची लेकरं व्हायची आपल्याला. काय देवाची काय व्हायचे? लेकरं. आपण कोणाच्या नावाने ओळखली जायला पाहिजे? देवाच्या. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनातून काल आपण बघितलं होतं की 1 योहान याचा 3रा अध्याय, त्या वचनामध्ये आपण पाहिलं होतं की जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत. ते वचन परत एकदा वाचा. 1 योहान 3 आणि वचन 9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे. आता नीट लक्ष द्या, आपण ह्या वचनातून पुढे जाऊ. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. तो पाप करत नाही. जर तुम्हाला देवाची मुलं व्हायची तर पहिली गोष्ट काय करायचं नाही? बोला बोला, काय करायचं नाही? मग पाप करायचं नाही. पण सवय तर लागलेली आहे, मग काय करायचं? पाप तर करायचंच नाहीये, पण तरी सुद्धा विचार मी करतो पण होत नाही. चांगलं करावं असं वाटतं पण जमत नाही. जिभेला खूप आवरावं असं वाटतं तरी सुद्धा जीभ सुटूनच जाते. समजते का? डोळ्यांना बरंच आवरावं असं वाटतं तरी सुद्धा डोळे नको तिथं निघूनच जातात. होतं का नाही असं? एखादी गोष्ट नाही खावीशी वाटत तरी खाल्ली जाते, प्यावीशी नाही वाटत तरी पिली. दारू पिणाऱ्याला पण वाटतं मी दारू काय करावी? सोडावी. पण सुटते का? नाही सुटत. का? बायबल म्हणतं की जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. का? पाप जर मला सोडायचं आहे ना, तर मी माझ्या शरीराने नाही सोडू शकत, माझ्या ताकदीने नाही सोडू शकत, माझ्या बळाने नाही सोडू शकत. नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. दावीद जो होता, दावीद गोलियाथाला मारण्याच्या अगोदर दावीदाने एका सिंहाला फाडून टाकलं होतं. कोणाला फाडून टाकलं होतं? शाऊल ज्या वेळेस दावीदाला म्हणतो की तू गोलियाथाला मारू शकत नाही कारण तो कसलेला योद्धा आहे, त्यावेळेस दावीद त्याला काय म्हणतो माहिती का? की महाराज याला मारण्याच्या अगोदर मी जेव्हा माझ्या बापाचे कळप राखत होतो ना, तेव्हा एका मेंढराला एक सिंह उचलून घेऊन गेला. कोण उचलून घेऊन गेला? मी त्या सिंहाच्या मागे लागलो, त्याला धरलं आणि जिवंत मेंढरू त्याच्या तोंडातून बाहेर काढलं आणि त्याची आयाळ धरून त्याला फाडून टाकलं. हालेलुया. असं कोण म्हणतो? दावीद. लक्ष द्या, माझं म्हणणं काय? दावीदाकडे ताकद होती का नाही? सिंहाला मारायला ताकद नाही लागत का? मग त्याने अस्वलाला मारलेलं होतं.
त्याने त्या ठिकाणी सिंहाला मारलेलं होतं, म्हणून तो कोणाला मारायला पण उभा राहिला? गोल्याथाला. बोला कोणाला? तो म्हणतो, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या हातातून वाचवलं, तोच देव मला याच्या हातातून वाचवेल. आमेन. आता नीट लक्ष द्या. एवढी ताकद होती दाविदामध्ये, अनेक युद्ध केले दाविदाने, अनेक राजांना हरवलं दाविदाने, अनेक प्रांत जिंकले दाविदाने, सगळ्या गोष्टी केल्या दाविदाने. पण तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस दावीद आपल्या गच्चीवर होता आणि बायबल असं म्हणतं, त्याने एका बाईला आंघोळ करताना पाहिलं. बोला काय करताना पाहिलं? तर वचन सांगतं, त्यावेळेस दावीद स्वतःला वाचू शकला का? बोला वाचू शकला का? स्वतःला आवरू शकला का? नाही आवरू शकला. नीट लक्ष द्या. गोल्याथाला हरून टाकलं त्याने, सिंहाला फाडून टाकलं त्याने, अस्वलाला मारून टाकलं त्याने, पण एका बाईने त्याला काय केलं? हरवलं. बोला एका बाईने काय केलं? अनेक राजांना त्याने हरून टाकलं, मोठ्या मोठ्या सेनापतींना त्याने हरून टाकलं, अनेक राज्यकर्त्यांना त्याने हरून टाकलं, पण एका बाईने त्याला काय केलं? हरून टाकलं. बऱ्याचदा आपल्या बाबतीत पण तसंच होतं. कळतंय का? सैतानाला काढतात, भूतांना काढतात, दुष्ट आत्म्यांना काढतात, पण मी तुम्हाला सांगू का, स्वतःमधलं पाप पहिले काढा. काय काढा? जोपर्यंत तुम्ही स्वतःतलं पाप नाही काढत ना, तोपर्यंत तुम्ही विजयी होऊ शकत नाही. तुमच्याद्वारे चमत्कार होतात याचा अर्थ तुम्ही चांगलेत असं होत नाही, याचा अर्थ तुम्ही देवाची लेकरं आहेत असं होत नाही. लक्षात घ्या. माझ्याद्वारे भूत निघतात. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाठवून आणि सांगितलं, जा आणि सुवार्ता सांगा आणि मी तुम्हाला अधिकार देतो, माझ्या नावाने भूत काढा. आमेन. सगळे शिष्य गेले आणि काही दिवसांनी परत आले. खूप खुश होते. का? कारण येशूने अधिकार दिला होता. ते येऊन सांगत होते येशूला, प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने भूत काढली, तुझ्या नावाने भूत आम्हाला वश होतात, अद्भुत चिन्ह चमत्कार झाले प्रभू. येशू त्यांना काय म्हणतो? तुम्हाला भूत वश होतात याचा आनंद करू नका. तर तुमचं नाव कुठे लिहिलेलं? जीवनी पुस्तकात लिहिलेलं, याचा आनंद करा. आमेन. काय चमत्कार होत आहेत याचा आनंद करू नका, किती मोठे चमत्कार होत आहेत याचा आनंद करू नका. नीट लक्ष द्या. जगामध्ये आजाराला हरवण्यापेक्षा, कोणत्याही दुसऱ्या गोष्टींना हरवण्यापेक्षा पहिले स्वतःतल्या पापाला हरवा. हालेलुया. आपण बऱ्याचदा जगामध्ये काम करतो पण स्वतःमध्ये काम करत, बऱ्याचदा आपण जगामध्ये प्रभूची सेवा करतो पण स्वतःची सेवा करत. जोपर्यंत तुम्ही स्वतःतलं पाप बाहेर नाही काढत ना, तोपर्यंत तुम्ही विजय होऊ शकत नाही. दाविदाने सगळ्या गोष्टींवर जय प्राप्त केला, पण जेव्हा स्वतःची वेळ आली ना, एका स्त्रीला त्याने आंघोळ करताना पाहिलं आणि बायबल म्हणतं तो व्यभिचाराच्या पापामध्ये पडला. समजते का? सगळ्या आयुष्यामध्ये दाविदाने जे पाप केलं ना, ते पाप होतं की ज्या वेळेस त्याने एका स्त्रीला आंघोळ करताना पाहिलं, तो कमजोर पडला, त्याच्यामध्ये कमजोरी आली आणि त्या ठिकाणी तो स्वतःवर जय प्राप्त करू शकला नाही. कारण देवाचं वचन म्हणतं, जर तुम्ही देवाची मुलं आहात, देवापासून जन्मलेल्या, पाप करू नका. पण माझ्याकडून पाप होतच ना, मी स्वतःला आवरतो तरी का आवरलं नाही जात? का मी दुर्बळ होतो जेव्हा माझ्या समोर पाप येतं? एखादी घाण गोष्ट जेव्हा मी पाहतो तर का माझं हृदय त्याच्याकडे त्या ठिकाणी आकर्षित होतं? एखादी घाण गोष्ट जेव्हा मी ऐकतो, माझे कान का त्या गोष्टीकडे लागतात? ज्यावेळेस मला राग येतो त्यावेळेस मी का शिव्या द्यायला लागतो? लक्षात घ्या, याचं कारण काय? पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे. नीट वाचा ते वचन, परत वाचा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. पाप का करत नाही माणूस? जर तुम्ही देवापासून जन्मले आणि देवाने जर तुम्हाला जन्म दिला ना, तर बायबल म्हणतात तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. बोला काय? त्याचे बीज त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये देवाचं बीज राहतं तो काय करत नाही? बोला काय करत नाही? मग बीज काय? बीज म्हणजे काय? बीजचा अर्थ काय होतो? बी काय? बी माहिती ना तुम्हाला? मग बीज, परमेश्वराचं बीज ज्याच्यामध्ये राहतं तो पाप करत. मग बीज म्हणजे काय? देवाचं. पेरणारा पेरणी करायला निघाला. आमेन. काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही काटेरी कुंपणामध्ये पडलं, काही रस्त्यावर पडलं आणि काही बी चांगल्या जमिनीवर पडलं. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेस देवाचं बीज आपल्यामध्ये राहतं, आपण पाप करत नाही. मग तुम्ही वचन ऐकलेलं नाहीत का आजपर्यंत? ऐकले नाहीत का? ऐकले तरी पण आपल्या जीवनामध्ये काय आहे? आहेच ना. अनेक संदेशांद्वारे ऐकलं, अनेक देवाच्या दासांद्वारे वचन ऐकलं, युट्यूबवर ऐकलं, इकडं तिकडं ऐकलं, तरी सुद्धा मनुष्य सुधरत, तरी सुद्धा मनुष्य पाप का करतो? कारण बीज आतमध्ये राहत नाही.
मग बीज कुठे जातं? येशू ख्रिस्ताने जो दाखला दिला ना, त्या दाखल्यामध्ये उत्तर आहे की काही बी रस्त्यावर पडतं. बोला कुठं पडतं? रस्ता. काहींचं हृदय कसं आहे? रस्त्यासारखं. बोला कसं आहे? रस्ता कोणाच्या मालकीचा असतो? रस्ता कोणाच्या मालकीचा असतो? मी सांगेल का हा माझा रस्ता आहे, माझ्या बापाचा रस्ता आहे? रस्ता कोणाचा असतो? सार्वजनिक. बोला काय? कोणी पण या आणि कोणी पण. काहींचं मन कसं असतं? कोणी पण या आणि अजिबात स्वतःच्या मनाला ते सांभाळून ठेवत, कोणी पण पायदळी तुडून जात, कोणी पण येतं त्याच्यामध्ये, कोणाचं पण ऐकतात. कोणी बोललं तरी ऐका, चांगलं बोललं तरी, वाईट बोललं तरी, घाण बोललं तरी आणि बरं बोललं तरी सगळं घ्यायचं. रस्ता. बोला काय? रस्ता. आणि त्याच रस्त्यावर अजून तुम्ही काय घेता? देवाचं वचन. बोला काय घेता? सगळ्या जगातला कचरा पण गोळा केलेला असतो आणि अजून देवाचं वचन पण त्याच्यामध्ये असतं. मला सांगा ते वचन राहील का त्याच्यामध्ये? बोला राहील का? रस्त्यावर शेती केली जाते का? रस्त्यावर पीक उगवतं का? रस्त्यावर बाजरी गहू पेरला जातो का? कारण रस्त्यावर सगळे त्याला पायदळी तुडवतात. समजतंय तुम्हाला? रस्त्यावर कोणतीच वनस्पती उगवत, गवत सुद्धा राहत का? गवत सुद्धा उगवत नाही रस्त्यामध्ये. का? कारण ते पायाखाली तुडवलं जातं. बऱ्याच लोकांचं मन अशा रीतीने असतं की तुम्ही वचनाला घेतात, ऐकतात, पण ते पायाखाली तुडवतात. कोणी पण येतात ते तुम्हाला सांगतात आणि तुम्ही ते ऐकतात. लक्षात घ्या. म्हणून वचन टिकत नाही. बायबल म्हणतं जर बीज तुमच्यामध्ये राहील तर तुम्ही पाप करणार नाही. हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वचन ऐकणं मोठी गोष्ट नाहीये, वचन शिकवणं मोठी गोष्ट नाहीये, वचन वाचणं मोठी गोष्ट नाहीये, वचन पाठ करणं मोठी गोष्ट नाहीये, वचनाप्रमाणे चालणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं केवळ ऐकणारे असू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा. आमेन. म्हणून देवाचं वचन आपण ऐकतोचही, पण ते रस्त्याप्रमाणे आहे ना. वचन म्हणतं काही बी रस्त्यावर पडलं आणि म्हणून ते उगवत नाही, पेरलंच जात नाही, आतमध्ये जातच नाही, ते तुडवलं जातं आणि त्या बीला आपण खराब करून टाकतो. समजते तुम्हाला? आणि म्हणून आपण पापामध्येच राहतो एवढं वचन ऐकून सुद्धा. लक्ष द्या. हे झालं पहिल्या प्रकारचं मन. दुसरं मन आहे काही बी काटेरी झुडपांमध्ये पडलं. बोला कुठं पडलं? काटेरी झुडप. देवाचं वचन म्हणतं हे काटेरी झुडप जे आहेत ना, नंतर नाही उगवले, ते पहिले ऑलरेडी होते. समजते का? कारण काही बी कुठं पडलं म्हटलंय? काटेरी झुडपांमध्ये पडलं. काही लोकांचं मन काटेरी झुडपांप्रमाणे असतं. ऑलरेडी कचरा आहे पहिलेपासून, ऑलरेडी घाण आहे. मला एक सांगा, जेव्हा शेती करायची असते त्यावेळेस आपण जमिनीला काय करतो? पहिले तयार करतो. बोला काय करतो? बिना तयारीचं पेरणी होते का? नाही. मग पहिले जमीन काय करावी लागते? तयार. वचन ऐकण्याच्या अगोदर मनाची काय करायला पाहिजे? बोला काय करायला पाहिजे? बिना तयारीचं वचन ऐकून फायदा नाही. समजतंय का मी काय सांगतोय? जोपर्यंत आपलं हृदय वचनासाठी तयार होत नाही, वचन स्वीकारण्यासाठी तयार होत नाही, वचनाला ऐकण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत वचन बोलून पण फायदा नाही. ज्याप्रमाणे जमीन जेव्हा आपल्याला नांगरायची असते ना किंवा पेरणी करायची असते, त्याच्या अगोदर जमीन साफसूफ करावी लागते. मला काय करावे लागते? काटे राहू देतात का जमिनीवर? बाबळीची झाडं राहू द्याल, काँग्रेसचं गवत राहू द्याल, पेरणीच्या वेळेस राहू द्याल का? सगळी जमीन काय करतो आपण? तयार करतो, साफ करतो. की तिथं दुसरं काहीच नको, फक्त जमीन दिसली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्या जमिनीला नांगरलं जातं आणि मग ती तयार केली जाते. जर काटेरी झुडपांसारखं आपलं मन असेल ना, ऑलरेडी तिथं खूप काहीतरी वाढून बसलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं अशा ठिकाणी वचनाची वाढ होत, वचनाप्रमाणे मनुष्य चालू शकत नाही. कारण काय? आपले झुडप अगोदरच वाढून गेलेले आहे. आपले जे जुने स्वभाव आहेत ना, ते काटेरी झुडपांप्रमाणे वाढलेले आहेत. आपल्यातल्या ज्या घाण गोष्टी आहेत ना, त्या वचनापेक्षा अधिक आहेत. आणि जोपर्यंत त्या आपल्यातून बाहेर नाही निघत ना, तोपर्यंत देववचनाचं वाढ आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. वचन स्वीकारण्यासाठी, बीज आपल्यामध्ये घेण्यासाठी पहिले काय तयार केलं पाहिजे? मन. बोला काय तयार केलं पाहिजे? हालेलुया. चर्चला येताना आपण तयारी करून येतो. काय करून येतो? पावडर, लिपस्टिक, लाली, केस बिस, चांगले कपडे. बरोबर आहे ना? का बरोबर? देव तुम्हाला असं बघतो का? देव तुम्हाला असं बघू इच्छितो का? खरं सांगा, परमेश्वराची इच्छा काय? तुम्हाला परमेश्वर तुमचा चेहरा बघतो का मन बघतो?
उपदेशकाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं, देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. हालेलुया. कसं पाऊल टाक? का? परमेश्वर तुमचे कपडे बघेल का तुमचं हृदय बघेल? परमेश्वर तुमचा चेहरा बघेल का तुमचं अंतःकरण बघेल? अरे बोला. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? दावीद जो होता ना, तो नुसता वीणा वाजवायचा. काय वाजवायचा? आणि शौलामधून दुष्ट आत्मा निघून जायचा. शौलामधला दुष्ट आत्मा गाणं म्हणायचं का दाऊद? नुसतं काय वाजवायचा? वीणा. लक्षात घ्या, अभिषेक हा दाविदाच्या हृदयामध्ये होता, अंतःकरणामध्ये होता. आमेन. गाणं नाही म्हटलं ना तरी नुसता वीणेवर हात फिरवायचा आणि वाद्याचा आवाज यायचा तरी सुद्धा दुष्ट आत्मे पळायचे. आमेन. तुम्ही जर योग्य असाल ना, तुमच्याद्वारे जे तुम्ही कराल त्याद्वारे परमेश्वर काम करेल. हालेलुया. हालेलुया. हृदय. चर्च मध्ये येताना ना शरीराची तयारी कमी करा, पहिले कसली तयारी करा? मनाची. आमेन. आपण मध्ये येताना शरीर साफ करून येतो आणि मन कसं असतं? तसंच असतं. जे घाण ते घाणच घेऊन येतो. कोणाबद्दल वाईट विचार तसेच घेऊन येतो. एका चर्च मध्ये बसतात तरी एकमेकांची तोंड बघत, एका चर्च मध्ये येतात तरी बरेच लोक एकमेकांना सलाम करत, एका घरामध्ये राहतात तरी सुद्धा एकमेकांशी बोलत नाही. कळतंय का मी काय सांगतोय? आणि त्यांना वाटतं देवाने आमची प्रार्थना ऐकलं. हालेलुया. पहिले एकमेकांचं ऐकायला शिका, पहिले एकमेकांशी बोलायला शिका, पहिले एकमेकांवर प्रेम करायला शिका. जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी प्रेम नाही करत ना, देव तुमच्यावर प्रेम करणार नाही आणि तुम्ही देवावर प्रेम करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. मन तयार करा. जे काटेरी झुडपं भरलेले आहेत ना, जी घाण आणि जो कचरा आपल्या हृदयामध्ये भरलेला आहे ना, देवाची इच्छा त्याला साफ करून टाका. आमेन. चेहरा माझा कसाही असेल चालतो, पण मन माझं शुद्ध असलं पाहिजे. मी काल पण सांगितलं की जो लाजर होता ना, तो पूर्ण शरीराने सडलेला होता, पूर्ण शरीराला आजार होता, पण त्याचं मन कसं होतं? देवाला आवडणार. हालेलुया. जर देवाला आवडणारं हृदय जर तुमचं असेल ना, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परमेश्वर तुमच्यामध्ये राहील. आमेन. तुमचं शरीर देवाचं काय आहे? बोला बोला, काय आहे? मग मंदिर बाहेरून स्वच्छ दिसलं पाहिजे का आतून? आता बाहेरून तुमचं चर्च पाहिलं तर चांगला कलर किंवा खूप चांगलं सजावट असं काही नाही, पण मध्ये कसं असतं? स्वच्छ. बोला, मध्ये कसं असतं? पावसाचे दिवस आहे, बाहेर शेवाळ लागते. बाहेर काय लागते? भिंतींना काय लागते? शेवाळ. तुम्ही मध्ये लागू द्याल का शेवाळ? का मंदिर कुठून स्वच्छ असलं पाहिजे? बाहेरून का मधून? कुठून? मग आपलं शरीर देवाचं काय आहे? बोला बोला, काय आहे? हे कुठून स्वच्छ असलं पाहिजे? मग उद्यापासून आंघोळ नका करू, असं आहे का? नाही. पण बऱ्याचदा आपण फक्त लक्ष कोणत्या स्वच्छतेकडे देतो? बाहेरच्या. बोला, कोणत्या? मी बाहेरून चांगला दिसलो पाहिजे, पण देव तुम्हाला बाहेरून बघत. दाविदाला अभिषेक करायला जेव्हा शमूएल गेला ना, तर शमूएलाला वाटलं त्याचा मोठा भाऊ जो होता ताकदवान होता, उंच धिप्पाड होता, त्याला वाटलं हाच असेल राजा. देव शमूएलाला म्हणाला, मनुष्य बाह्य रूप पाहतो पण परमेश्वर बाहेरून पाहत. देवाचं पाहणं माणसासारखं नाहीये, परमेश्वर अंतःकरण पारखून पाहतो, तोलून पाहतो. आमेन. देवाचं हृदय मनुष्याच्या मनाकडे असतं. आमेन. मग चर्च मध्ये येताना बुट बाहेर काढून येतात. काय बाहेर काढून येतात? चपला पण बाहेर काढून येतात. बरोबर आहे ना? ती घाण बाहेर काढून आलो, पण ही घाण तशीच घेऊन आलो. खरंय का? बुटांना आणि चपलांना बाहेरची घाण लागलेली असती. बरोबर आहे ना? ती तुम्ही बाहेर काढली का ती घाण बाहेरच राहून जाते. पण तुम्हाला माहिती, जी आतमध्ये घाण झालेली असती ना, ती तशीच घेऊन येतो आपण. ती घाण बाहेर काढतो का आपण? नाही. आज प्रभुभोज वाटतं ना तुमचा? संध्याकाळी प्रभुभोज आहे ना? प्रभुभोज कसा घ्यायचा देवाच्या वचनात लिहिलेलं आहे. जर तुझ्या भावाबद्दल तुझ्या मनात काही असेल तर पहिले जाऊन त्याच्याशी सलोखा कर. बरोबर आहे ना? त्याला क्षमा कर, त्याच्याशी बोल आणि मग ह्या मेजामध्ये ये. आमेन. कळतंय मी काय सांगतोय? असं आजपर्यंत केलं का आपण? केलं का? एकमेकांना क्षमा करा, एकमेकांसाठी मन तयार करा. हालेलुया. तुमचं शरीर हे देवाचं काय आहे? अरे बोला, काय आहे? आता नीट लक्ष द्या. मंदिरामध्ये माणसं पाहून, तोंड पाहून येऊ दिलं जातं का कोणाला येऊ दिलं जातं? बोला बोला. बरं ठीक आहे, नीट लक्ष द्या. मंदिरामध्ये फक्त धार्मिक येतात का पापी पण येतात?
बोला बोला. हा ओके. मंदिरात सगळे तुम्हाला आवडणारेच येतील का तुम्हाला न आवडणारे पण येतील? हा मोठ्याने बोला. मग देवाचं वचन म्हणतं तुमचं शरीर काय देवाचं? बोला काय देवाचं? याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही देवाचं मंदिर झालेत ना, तर जो तुमच्यापर्यंत येईल त्याला तुम्हाला स्वीकारावंच लागेल. हालेलुया. तो तुम्हाला आवडणारा असो नसो त्याला स्वीकार करावा. एखादा व्यक्ती तुम्हाला अजिबात नाही आवडत तरी सुद्धा तो आला कोणाकडे आणि तुम्ही देवाचं काय आहात? कोण आहात तुम्ही देवाचं? तुम्ही नाकार करू शकत, तुम्ही त्याच्याशी वाईट वागू शकत, त्याच्याबद्दल वाईट विचार ठेवू शकत, कारण तुम्ही देवाचं काय आहात. हालेलुया हालेलुया. जसं मंदिरामध्ये कोणीही येतं, पापी पण येतो आणि धार्मिक पण येतो. बऱ्याचदा आपण धार्मिक लोक जे असतो ना, जे देवाचे लोक असतात, ते म्हणतात की पाप्यांनी आमच्या जवळ यायचं तुझं काही काम नाही, आम्ही धार्मिकांसोबतच बसतो, आम्ही धार्मिकांसोबत नाही. देवाचं वचन आपल्याला असं शिकवत. देवाचं वचन म्हणतं रोगी जे आहेत ना त्यांनाच वैद्याची गरज आहे. आमेन. बऱ्याचदा तेच लोक तुमच्यापर्यंत येतील कारण त्यांना त्याची गरज आहे. हालेलुया. स्वतःला जर देवाचं मंदिर तयार करायचं आहे ना प्रियांनो, तर कोणीही तुमच्यापर्यंत आला पाहिजे, त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. आमेन. म्हणून मला नाही पटत आणि मला हा नाही आवडत आणि ती नाही आवडत विषयच नाही. जर तुमच्या मनामध्ये या गोष्टी असतील तर तुम्ही देवाचं मंदिर बनवू शकत नाही. हालेलुया. परमेश्वर त्याच्या मंदिरात तेव्हाच येईल जेव्हा त्याच्या मंदिरात त्याच्या भक्तांना येण्यासाठी मोकळीकता असेल. आमेन. शल्मोनाने काय बांधलं देवासाठी? मंदिर. बोला काय बांधलं? एकट्यासाठी बांधलं का सगळ्या इस्रायल लोकांसाठी बांधलं? पण सोनं कोणी वापरलं? सोनं कोणाचं होतं? लोकांचं होतं का त्याचं होतं? पैसा कोणाचा होता? शल्मोनाचा होता. हालेलुया. त्याच्या बापाने दाविदाने सगळं जमून ठेवलेलं होतं. आमेन. सगळी प्रॉपर्टी जे त्याच्याकडे उत्तम उत्तम होतं ना, ते कोणासाठी दिलं त्याने? देवाच्या मंदिरासाठी. बोला कोणासाठी दिलं? पण जेव्हा एवढा खर्च केला शल्मोनाने आणि एवढं सुंदर मंदिर बांधलं, तर ते मंदिर स्वतःसाठी ठेवलं का लोकांसाठी देऊन टाकलं? बोला बोला कोणासाठी? हालेलुया. शल्मोन असं म्हटलं का मी एवढा खर्च केलाय, मी फक्त एकटाच जाईल, माझा परिवारच जाईल, दुसरा जाणार नाही, असं होईल का? नाही. कितीही खर्च करा. हालेलुया. मंदिर सर्वांसाठीच असतं. आमेन. त्याने देवाला ते अर्पण केलं की जेणेकरून कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी जाईल आणि कोणीही व्यक्ती तिथे जाऊन काय करेल? प्रार्थना करेल. हालेलुया. तुम्हाला स्वतःचं अंतःकरण तसं तयार करावं लागेल, तरच देवाची उपस्थिती आणि देवाचा आत्मा आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये राहील. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? सगळ्यात मोठा खेळ कुठं चालतो? मनामध्ये. बोला कुठं? बाहेरून जे दिसतं तसं नसतं, जे आत असतं ना तेच देवाला आवडतं. हालेलुया. परमेश्वराचं वचन म्हणतं जे बाहेरून आत जातं ते माणसाला विटाळत नाही, पण आतून जे बाहेर येतं ते मनुष्याला विटाळतं. देवाचं वचन म्हणतं. आमेन. मग जर आपलं अंतःकरण त्या झुडपांप्रमाणे असेल तर देवाचं वचन, देवाचं बीज त्याच्यामध्ये राहू शकत नाही. तिसरं अंतःकरण आहे खडक. मला काय? दगड. बोला दगड. दगडावर जर बी पडलं तर उगवतं का? नाही. का बरं नाही उगवत? माती भेटत, त्याला खोल जमीन भेटत नाही. कठीण कठीण हृदय. कितीदा पण बोला आम्हाला, आम्ही ऐकणार. तू कोण आला आम्हाला सांगणार? आम्ही तुझं कशाला ऐकायचं? आम्हाला सगळं कळतं. असे जे लोक असतात ना ते कशा मनाचे असतात? कठीण. बोला कशा? कितीही वचन येऊ द्या ते अजिबात स्वीकारत. ते बसतातच त्याच्यासाठी. का? तू बोल आम्ही ऐकणार. कोणी काही येऊ देत नाही. देव जरी आला तरी तुझं ऐकणार. कारण प्रॉब्लेम कोणामध्ये? आपल्यामध्ये. बोला कोणामध्ये? अनेक वर्ष चर्चला आलो तरी सुद्धा वचन नाही स्वीकार. अरे मला सांगा ना तुम्ही, येशू ख्रिस्ताचे वचन ऐकून जग बदलत होतं, अनेक लोक बदलले, पण त्याचा एक शिष्य बदलला. त्याचं नाव काय होतं? यहूदा. बोला काय होतं? कसं असेल यहूदाचं मन? खडकासारखं कठीण की एक वचन सुद्धा त्याच्या हृदयामध्ये जाऊ शकलं नाही. समजतं मी काय सांगतो? आणि जोपर्यंत वचन तुमच्या हृदयात जात नाही तुम्ही पापापासून स्वतःला सोडू शकत नाही. तोपर्यंत पाप तुम्ही सोडू शकत नाही. देवाची इच्छा आहे ते बीज त्याच्यामध्ये राहतं आणि ते त्याला पाप करू देत नाही. म्हणून चांगल्या जमिनीप्रमाणे अंतःकरण तयार करा. बोला कसं? बोला कसं? चांगली जमीन जी असते ना, बाहेरून खूप काळी भोर दिसते, पण जेव्हा पेरणीची वेळ येते ना तिला काय करावं लागतं? नांगर फिरवतो आपण. काय फिरवतो?
आणि नांगर फिरवल्यावर काय होतं? मधली ढेकळं बाहेर येतात. बोला, मधली ढेकळं. जी मधली ढेकळं आहेत ना ती बाहेर आली पाहिजे. तेव्हा म्हणायचं जमीन काय झाली? तयार झाली. बोला, काय झाली? जोपर्यंत आपलं हृदय फाटत नाही, तुटत नाही आणि आतमधली ढेकळं बाहेर येत नाही, आतमधली घाण बाहेर येत नाही, आतमधले विचार बाहेर येत नाही, आतमधला स्वभाव बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपलं मन तयार होत नाही. आतमधली ढेकळं बाहेर आली पाहिजे. हालेलुया. तेव्हा एक चांगली जमीन देवाच्या वचनासाठी आणि देवाचं जे स्वर्गीय बीज आहे त्याच्यासाठी तयार होते. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, ते वचन परत वाचा, योहान 3:9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते, ते त्याला पाप करू देत नाही. मग आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? देवाचं बीज म्हणजे देवाचं वचन. बोला, देवाचं. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. धान्याची कोठी असते ना, धान्याची कोठी, गहू जर तुम्ही साठवला त्याच्यामध्ये कोठीमध्ये, कीड लागते का नाही लागत? लागते ना. मग कीड नाही लागावी म्हणून आपण काय करतो? शेतकरी वर्ग आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे बरंच, जर एखाद्या धान्याच्या कोठीमध्ये आपण 1 क्विंटल गहू टाकला, त्या गव्हाला कीड नको लागायला म्हणून तुम्ही काय करता? काय काय टाकतात? पावडर टाकतात. बरोबर आहे ना. अजून गोळ्या भेटतात, माहिती तुम्हाला? गोळ्या भेटतात ना एवढ्या एवढ्या, त्या गोळ्या तुम्ही काय करतात? कालून टाकून देतात. किंवा लिंबाची पानं असतात, काय असतात? लिंबाची, ते त्याच्यात मिक्स करून देतात. बरोबर आहे ना. आता मला एक सांगा, कीड कोणाला नाही लागायला पाहिजे? गव्हाला. बोला, कोणाला नाही लागायला पाहिजे? पण जेव्हा गोळ्या त्याच्यामध्ये टाकून देतात, गहू गोळ्या खातायत का? नाही. फक्त त्या गोळ्या त्या गव्हांमध्ये काय काय पडलेल्या आहेत? बोला, काय? पण त्या पडलेल्या गोळ्या त्या गव्हांना कीड लागू देत नाही. हालेलुया. कळते का मी काय सांगते? त्या गोळ्यांची चव त्या गव्हाला लागली का? त्या गोळ्या कडू असतील, त्यांची चव गव्हाला लागली का? त्यांचा वास गव्हाला लागला का? नाही. पण तरी सुद्धा कीड लागू देत नाही. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये नुसतं पडू द्या, तरी ते तुम्हाला पाप करू देणार नाही. हालेलुया. जसं गव्हाला कीड लागायला नको म्हणून गोळ्या टाकतात ना, तसं हृदयामध्ये काय ठेवा? देवाचं नुसतं वचन पडून राहू द्या. पण कुठं? बोला, कुठं? इथं नाही. कुठं? मी काल पण शिकवलो, वचन इथं नाही घ्यायचं. वचन कुठे घ्यायचं? हृदयामध्ये. आमेन. तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून देवा मी तुझं वचन माझ्या हृदयात साठवून ठेवलंय, जपून ठेवलंय. आमेन. वाचा परत ते वचन, स्तोत्र 119:11. स्तोत्र 119. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून मी आपल्या मनात तुझे वचन. हालेलुया. वचनाला मनामध्ये जपून ठेवा. आमेन. हालेलुया. हे बायबल जे आहे ना, हे बॅग मध्ये ठेवण्याची गोष्ट नाहीये, टीव्हीवर ठेवण्याची गोष्ट, कपाटावर ठेवण्याची गोष्ट. बायबल कुठं असलं पाहिजे? आपल्या मनामध्ये. बोला, कुठं असलं पाहिजे? हालेलुया. किती लोकांना वाचता येतं? हात वर करा. मी वाचायला नाही लावणार, फक्त हात वर करा. इकडे बहिणींपैकी वाचता येतं बायबल? बायबल मी वाचायला नाही लावणार, फक्त मला बघायचंय किती लोकांना वाचता येतं. नीट नीट वर करा, नीट वर करा. ओके. बऱ्याच बहिणींना कदाचित येत नाही वाटतं. ठीक आहे, काही हरकत नाही. परमेश्वराचं वचन आपल्याला, तुम्हाला माहिती का, बायबल हे जे देवाचं वचन आहे ना, हे मोबाईल मध्ये पण आहे की नाही? परमेश्वराने एवढी काळजी घेतली आपली की बायबल ज्याला वाचता येत नाही त्याला ऐकता पण येतं. हालेलुया. बायबल जर तुम्ही त्या मोबाईल मध्ये उघडलं ना, तर ते वाचायची गरज नाही. तुम्ही नुसतं व्हिडिओ ऑडिओ ऑन केला तर तो एक व्यक्ती वाचून दाखवतो तुम्हाला. आमेन. म्हणजे सगळ्या सोयी देवाने करून ठेवलेल्या आहेत. पण देवाची इच्छा आहे, काही करा, पण देवाचं वचन कुठे घ्या? हृदयामध्ये. बोला, कुठे घ्या? कशामध्ये साठवून ठेवा? अंतःकरणामध्ये. जेव्हा वचन हृदयामध्ये असेल, लक्षात घ्या, मग तुम्ही कुठेही असला ना तरी तुम्ही पापात पडणार नाही. योसेफ जो होता, योसेफ त्याच्या बापाच्या घरात होता, देवाचं भय बाळगायचा, देवाला आवडेल असं जीवन जगायचा. पण त्याच्या सख्या भावांनी त्याला विकून टाकलं. तो मिस्रामध्ये गेला, गुलाम झाला.
विदर्भी लोकांमध्ये जाऊन राहिला, जे मूर्ती पूजा करायचे त्या लोकांमध्ये, त्यांच्या घरामध्ये तो नोकरी करत होता, गुलामी करत होता. पण बायबल म्हणतं पाप केलं त्याने? पाप केलं का? बायबल सोबत घेऊन गेला होता का? नियमशास्त्र सोबत घेऊन गेला होता का? नाही. पण वचन कुठे होती? आज्ञा देवाच्या कुठे होत्या? हृदयामध्ये. मग तो गेला कुठेही, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही लोकांमध्ये, तरी पाप केलं. आपले बरेचसे लोक ऊस तोडीला जातात की नाही? जातात की नाही? हा. ऊस तोडीला गेल्यानंतर जिथं जातात तसेच होऊन जातात. इथं राहिले का देवाला आवडणारं जीवन जगायचं, आणि तिकडे गेले का तसंच जीवन जगायचं. का होतं माहिती का असं? कारण तुम्ही वचन कुठे ठेवत नाही? हृदयामध्ये. मला कुठे ठेवत नाही? मी कुठेही गेलो तरी देवाचं भय बाळगेल. केव्हा? जेव्हा परमेश्वराचं बीज कुठं असेल? माझ्या हृदयामध्ये. आमेन. परमेश्वराचं वचन आपल्या अंतःकरणात नेहमी ठेवा, जपून ठेवा. कारण देवाचं वचन म्हणतं मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझे वचन मी माझ्या मनात जपून ठेवलेले आहे. आमेन. आपल्या हृदयाला परमेश्वराचं वचन साठवण्यासाठी तयार करा. आमेन. जगातल्या गोष्टी विसरून जा, सगळा कचरा याच्यातून बाहेर काढा आणि वचनाला जागा द्या. आमेन. आपला ना कचरा पेटी झालेली आहे. काय झालंय? हृदय. आजकाल तर मोबाईलने सगळा कचरा याच्यात भरून ठेवलेला आहे. सकाळी उठल्यापासून मोबाईल बघतो आपण, याचा स्टेटस बघ, त्याचा स्टेटस बघ, याचं व्हॉट्सअप बघ, त्याचं व्हॉट्सअप बघ, सगळे मेसेजेस वाचत राहतो. कामाचे असतात ते पण वाचतात, आणि जे कामाचे नसतात ते पण वाचतात. चांगलं पण घेतात आणि वाईट पण. सगळी कचरा कुंडी कुठे आहे? मनामध्ये. मग नेमकं त्याच्यामध्ये बीज कसं काय वाढेल? देवाचं वचन कसं काय त्याच्यामध्ये राहील? मला सांगा ना. ते परमेश्वराचं वचन जे आहे ना, ते माझ्या हृदयामध्ये असलं पाहिजे. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? गव्हाचं कट्टा आणलं आपण विकत, आणल्यानंतर दळायचंय आपल्याला, त्याच्या चपात्या बनवायच्या आहेत. तर दळायला घेऊन जाताना तुम्ही काय करता? गहू साफ करता. बोला काय करता? का बरं? कारण ती घाण जर असेल तर तो गहू काही कामाचा, कचकच लागेल. बरोबर आहे ना? त्या पोळ्या चांगल्या लागणार नाही. भात खाताना, भात पुलाव बनवला, बिर्याणी बनवली चांगली मटणाची, अरे खूप टेस्टी आहे, एकदम टेस्टी आहे, आणि खाता खाता अचानक खडा लागला. काय लागला? मस्त वाटतं का? कसं वाटतं? सगळा मूड. का बरं? मग पुढचा प्रत्येक घास कसा चावतो माणूस? त्याच्यानंतरचा प्रत्येक घास कसा चावतो? सांभाळून. अजून एखादा असेल, मग बोट्या नाही दिसत आपल्याला, मग आपल्याला काय जाणवतात? खडे. बोला काय? किती लागला? एकच. एवढ्या पूर्ण बिर्याणी मध्ये एकच खडा होता. पण जेव्हा नेमका तुम्हाला लागला ना, त्याच्यानंतरचे सगळे घास कसे खाऊ? सांभाळून. बोला कसे खाऊ? मग मटणाकडे चित्त नाही राहत आपलं. आपलं चित्त कोणाकडे असतं? खड्याकडे. बोला कोणाकडे? समजतंय का मी काय सांगतो? एक खडा जरी तुमच्यामध्ये असेल ना, तो तुमचं सगळं लक्ष वेधून घेतो. चांगल्या गोष्टीकडे लक्ष नाही जाणार, मग त्याच गोष्टीकडे लक्ष जाईल की खडा लागतो का काय. हालेलुया. म्हणजे एक खडा सगळ्या बिर्याणीला खराब करून टाकतो. हा का नाही? बरोबर आहे ना? तसंच आपल्या मनामध्ये एक जरी खडा असला चुकीचा, तरी सुद्धा देवाच्या वचनाला तो तुम्हाला आशीर्वादित करू देणार. तो खडा बाहेर काढणं गरजेचं आहे. आमेन. ते बीज आहे ना, जसंच्या तसं घ्या. हालेलुया. देवाचं वचन असं बीज आहे जे तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. वचन इथं ठेवा आपल्या हृदयामध्ये, आणि सगळे खडे बाहेर काढा. हालेलुया. तरच तुम्ही आशीर्वादित व्हाल, तरच त्या वचनाकडे तुमचं चित्त लागेल. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सगळे वचन मनामध्ये ठेवा, तुम्ही पाप करणार. तुम्ही करायला जरी बघाल तरी करू शकणार नाही. का? कारण बीज कुठे आहे? मनामध्ये. बोला बीज कुठे आहे? योसेफ, ती बाई त्याला म्हणते योसेफाला की तू माझ्यासोबत व्यभिचार कर. कुवारा पोरगा आहे, तरुण मुलगा आहे, सुंदर मुलगा आहे, देखना मुलगा आहे, आणि त्याच्या धन्याची बायको स्वतः म्हणते की माझ्यासोबत व्यभिचार कर. केला त्याने? केला त्याने. कारण बीज कुठे होतं? मनामध्ये. बोला बीज कुठे होतं? तो म्हणतो मी तुझ्या विरोधात, मी माझ्या देवाच्या विरोधात आणि माझ्या धन्याच्या विरोधात पाप करणार नाही करणार. इच्छा असेल तरी नाही करणार. का? कारण जे मध्ये बीज आहे ना, ते बीज ओढून धरतं. हालेलुया. ते पाप करू देत नाही. आमेन. देवाची तीच इच्छा आहे की तुम्ही देवाच्या वचनाला एवढी जागा द्या ना की पापाला जागा भेटणार, वाईट विचारांना जागा भेटणार, सैतानाला जागा भेटणार नाही. जिथं वचन असतं तिथं सैतान राहत नाही. लक्ष द्या.
सैतानाला हरवण्यासाठी एकच तलवार कामाची आहे. कोणती? वचन. बोला कोणती? सैतान बाकी तुम्ही कितीही तलवारी बनवून आणल्या तरी तो घाबरणार. पण तुम्हाला माहिती ही जी तलवार असते ना, याच तलवारीने तुम्ही सैतानाला मारू शकता. येशू ख्रिस्ताची 3दा परीक्षा पाहिली. कितीदा परीक्षा पाहिली? 3ही वेळेस येशूने त्याच्यावर कशाने वार केला? वचनाने. बोला कशाने वार केला? येशू बोलला का त्याला चल निघ येशूच्या नावामध्ये, माझ्या नावामध्ये निघून जा, असं बोलला येशू? येशूला माहिती होतं याला जर हरवायचंय ना कायमस्वरूपी तर मी कशाने हरवू शकतो? वचनाने. लक्ष द्या. सैतानाला जर तुम्हाला हरवायचंय तर देवाच्या वचनाला हातामध्ये घ्या. आमेन. तो सैतान पळून जाईल. बायबल मध्ये 3दा येशू ख्रिस्ताने वचनाप्रमाणे त्याला उत्तर दिलं आणि 3ऱ्या वेळेस सैतान त्याला सोडून निघून गेला. हालेलुया. ही तलवार नेहमी सोबत ठेवा. हे वचन नेहमी तुमच्या सोबत असलं पाहिजे. तुम्ही स्वतःवर पण जय प्राप्त कराल आणि सैतानावर पण जय प्राप्त कराल. पाप करणार कारण ते बीज त्याला ते करू देत नाही, देवाचं वचन म्हणते. आमेन. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे देवाच्या वचनाचं बीज आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा. हालेलुया. पापापासून दूर राहा. एक वचन वाचू अजून आपण. 1 योहान याचा 3रा अध्याय. 1 योहान याचा 3रा अध्याय वचन 8 वाचा बरं. पाप करणारा सैतानाचा आहे. अरे बापरे. काय काय परत एकदा? पाप करणारा सैतानाचा आहे. आता हात वर करा बरं का की कोण पाप करत नाही इथं बसलेल्यांपैकी. मी पापच नाही करत भाऊ असं कोणी आहे का? हात वर करा. अरे बोला रे. मी खोटच बोलत नाही आहे कोणी असं? बोला. मी कधीच भांडत नाही आहे कोणी असं? मला रागच नाही येत कोणी आहे का? अरे बोला. तुम्हाला माहिती पाप काय? पाप व्यभिचार करणं, दारू पिणं, तंबाखू खाणं, गुटखा खाणं, शिव्या देणं, मारामाऱ्या करणं, चोऱ्या करणं, लबाड्या करणं, हे काय? पाप. पण बायबल म्हणतो याकोबाच्या पत्रामध्ये चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते काय? पाप. बोला ते पण काय? याचा अर्थ दया न करणं काय? पाप. बोला काय? चांगले करणे कळत असून जो करत नाही ते पण काय? पाप. याचा अर्थ काय होतो? फक्त व्यभिचार करणं पाप नाहीये, चोरी करणं पाप नाहीये, फक्त खून करणं पाप नाही, फक्त दारू पिणं पाप नाही, पण जो चांगलं करत नाही तो पण काय करतो? पाप. याचा अर्थ काय? एखादा व्यक्ती दया नाही करत कोणावर तर तो पण काय करतो? प्रेम नाही करत तरी काय करतो? क्षमा नाही करत तरी काय करतो? मदत नाही करत तरी काय करतो? पाप करतो. याचा अर्थ पाप तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडंफार प्रमाणात आहे. पण बायबल काय म्हणतं स्पष्टपणे? परत एकदा वाचा. पाप करणारा सैतानाचा आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. एक नीट लक्ष द्या. माझ्या ठाई जर पाप असेल पण त्या पापाला करू देऊ नका पाप. का? कारण बायबल म्हणतं पाप करणारा काय आहे? सैतानाचा. बोला पाप करणारा काय आहे? सैतानाचा. सैतानाचा आहे. मनुष्य जन्मताच काय देवाचं वचन म्हणतं? पापी आहे. बोला जन्मता काय आहे? कान देऊ नये का प्रियानं? या वचनाकडे नीट लक्ष द्या. बाहेर जमीन आहे, जमीन शिवाय शेती असेल तुमची, शेतीमध्ये काहीच पेरू नका, काहीच पेरायचं नाही. काय उगवेल त्याच्यावर? हा मोठ्याने बोला. गवत आणि काटे कुसळे. बरोबर आहे ना? का बरं गहू नाही उगवणार? हा पेरलेच नाही. का बरं मकी नाही उगवणार? पेरलेच नाही. याचा अर्थ चांगलं जर उगवायचं असेल तर काय करावं लागतं? पेरावं लागतं. बोला काय करावं लागतं? पण जमिनीचा एक स्वभाव आहे, तुम्ही काहीच चांगलं पेरू नका, ती काय उगवेल? काटे, गवत, अजून काँग्रेसचे गवत, बेशरमचे झाड. ज्याला कोणते झाड म्हणतात? बेशरम. ज्याला लाज राहत नाही ते कुठं पण उगतं. बरोबर आहे ना? काटे उगवण्यासाठी पेरावे लागतात का? गवत पेरावं लागतं का? ते बेशरमचे झाड पेरावे लावावे लागतात का? ते आपोआप. कारण हा जमिनीचा काय आहे? स्वभाव. बोला जमिनीचा काय आहे? जमिनीला श्राप मिळाला होता उत्पत्तीच्या पुस्तकात. जमिनीला काय मिळाला होता माहिती का तुम्हाला? आदामामुळे जमिनीला काय मिळालं? की याच्या पुढे तू फक्त काय उगवशील? काटे आणि कुसळेच उगवशील. हा श्राप मिळाला. म्हणून जमिनीला जर चांगलं पाहिजे असेल ना तर पेरावं लागतं, नाही तर तिच्यातून काय उगवतं? काटे आणि कुसळे. समजते का? तसंच बायबल म्हणतं मनुष्य जन्मता काय आहे? पापी. बोला जन्मता काय आहे? मग खोटं बोलणं शिकवावं लागतं का शिकून येतो? लहान लेकरांना तुम्ही घरी टीचिंग परीक्षा घेता का त्याची?
अभ्यास घेता का बेटा असं खोटं बोलायचं असं, मग कसं काय शिकतो? कसं काय शिकतो? भांडण करणं मुलांना शिकवावं लागतं का शिकून जातात? अरे बोला, शिकतात ना आपोआप. लबाड्या करणं शिकवावं लागतं का? मास्तर शिकवतात का शाळेत की बेटा असं खोटं बोलत जा असं? मग कुठून शिकतात? कारण मनुष्य जन्मता काय आहे? हे सगळे स्वभाव घेऊनच तो काय करतो? जन्म घेतो. बोला काय करतो? तो स्वभाव आपल्यामध्ये आहे, लक्षात घ्या. पण जेव्हा देवाचं वचन तुम्ही तुमच्यामध्ये टाकाल ना, पाप करू देणार. बायबल काय म्हणतं? जो पाप करतो तो सैतानाचा. करू देऊ नका ना पाप स्वतःला. जो नाही करत ना तो सैतानाचा आहे, देवाचं वचन म्हणतं. जो करतो तो सैतानाचा आहे. बऱ्याचदा मनात विचार असतात की मी हे चुकीचं करावं, पण वचन मला करू देत नाही, कारण मी देवाचा आहे. आमेन. पण जो सैतानाचा आहे ना, तो विचार आल्याबरोबर करून टाकतो. पाप प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, मध्ये आहे, बाहेर येऊ देऊ नका. हालेलुया. कृती करू नका, वागू नका, कारण देवाचं वचन म्हणतं जो पाप करतो तो सैतानाचा आहे. हालेलुया. समजतं का मी काय सांगतोय ते? हा, हे महत्वाचं आहे की त्या पापाला आपण तसंच बांधून ठेवलं पाहिजे. आमेन. हा, त्याचे हातपाय बांधून आपल्याला ठेवायचे आणि त्या पापाला फक्त वचनच बांधून ठेवू शकतं. आमेन. त्या पापी स्वभावाला वचनच मारू शकतं, लक्षात घ्या. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की जो पाप करतो तो सैतानाचा आहे, म्हणून तुम्ही पाप करू नका, ही देवाची इच्छा आहे. आमेन. हालेलुया. हा, पुढे वाचा परत ते वचन, पुढे वाचा. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. काम करतोय तो, तसंच पाप करत आलेला आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट. आता पहिली योहान 3 आणि 10 वाचा. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. यावरून देवाची मुले आणि कोणाची मुले? सैतानाची मुले कशी दिसून येतात? म्हणजे चांगले करणारे कोणाची मुले? देवाची. आणि वाईट करणारे कोणाची मुले? चांगले काम करणारे कोणाची मुलं आहेत आणि पाप करणारे कोणाची मुलं आहेत? मग आता आपल्याला काय करायचे? चांगले काम का पाप करायचे? अरे बोला, कोणाची मुलं व्हायची? मग देवाची मुलं कशाने व्हाल? एखाद्या बहिणीने स्कार्फ डोक्यावर घेतला सफेद आणि आराधना करायला लागली, उड्या मारायला लागली, नाचायला लागली, हात थरथर करायला लागली, झाली का देवाची मुलगी? अरे बोला, झाली का देवाची मुलगी? हातामध्ये बायबल घेतलं, झाले देवाची मुलं. बाप्तिस्मा घेतला, झाले देवाची मुलं. तुम्हाला ख्रिश्चन गाणे यायला लागले, झाले देवाची मुलं. बायबल वाचतात म्हणून तुम्ही देवाची मुलं आहेत का? तुम्ही चर्च मध्ये येतात म्हणून तुम्ही देवाची मुलं आहेत का? तुम्ही उपवास करतात म्हणून तुम्ही देवाची मुलं आहेत का? तुमच्याद्वारे चमत्कार होतात म्हणून तुम्ही देवाची मुलं आहेत का? तुमच्या जीवनाद्वारे चांगले काम दिसू द्या म्हणजे तुम्ही देवाची काय व्हाल? मुलं व्हाल. हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतं, शेवटच्या दिवशी येशू म्हणतो, मी जेव्हा न्याय करेल, अनेक लोक प्रत्येक प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. अनेक लोक येऊन म्हणतील, प्रभू मी तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत काढली, तुझ्या नावाने चमत्कार केले. येशू म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. का बरं नाही ओळखत? कारण तुम्ही चांगली कामं केली, चांगलं वागले नाही. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? चांगलं वागा, चांगलं जगा, चांगलं आचरण ठेवा. एक वचन वाचा, मत्तई शुभवर्तमानाचा 7वा अध्याय वचन 17. मत्तई 7 आणि वचन 17. आता पाळ साहेबांनी इथं वचन सांगितलं होतं ना, त्याच म्हणजे त्यांनी ते अंजिराच्या झाडाचं उदाहरण दिलं होतं. हालेलुया. हे वचन वाचा. त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते. चांगल्या झाडाला कसे फळ येते? चांगले फळ येते. आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. आणि वाईट झाडाला कसे फळ येते? वाईट फळ येते. हालेलुया. म्हणजे झाड कशावरून ओळखतात? त्याच्या फळावरून. मला कशावरून? काकडी माहिती? काकडी. काही काकड्या कशा असतात? कडू. बोला कशा असतात? मग जी वेल असती ना, प्रॉब्लेम तिच्यात असतो. बरोबर आहे ना? त्या वेलीला येणाऱ्या प्रत्येक काकड्या कशा असतात? काही काही आंब्याचे झाड तुम्ही पाहतात आणि तुम्ही लोकांना सांगतात, हा आंबा कसा आहे? गोड. आणि दुसरा कसा आहे? खूप आंबट आहे. बरोबर आहे ना? चिंचेचे झाड असतात, आंबट चिंचेचे, माहितीये ना? लोक म्हणतात की ही चिंच कशी आहे? खूप आंबट. आणि ही थोडीशी कशी आहे? गोड. याचा अर्थ झाड कशावरून ओळखलं जातं? फळावरून. बोला कशावरून? मग तुम्हाला लोक कशावरून ओळखतील? बोला कशावरून? हा माणूस आहे ना, भलता चांगला आहे,
ही बाई आहे ना खूप चांगली आहे आणि ही आहे ना एकदम विचित्र आहे. लक्षात घ्या, लोक आपल्याला कसे ओळखतात? देवावरून नाही ओळखत, तुमच्या फळावरून ओळखतात. हालेलुया. समजतंय का? मी अनेक लोकांचे असे साक्षी पाहिलेले आहेत किंवा असे लोक, विधर्मी लोक बोलतात की अरे तू चर्चला जातो ना, मग कशाला शिव्या देतो? तू विधर्मी लोक बोलतात, तू चर्चला जातो ना, मग कशाला असे भांडणं करतो? कारण लोकांना अपेक्षा आहे चर्चला जाणाऱ्यांनी ह्या गोष्टी करायच्या नाही. हालेलुया. कारण त्यांना माहिती झाड चांगलंय, त्यांना माहिती झाड चांगलंय, मग फळं पण कशी असली पाहिजे? येशू ख्रिस्त, बायबल म्हणतं मी खरा द्राक्षवेल आणि तुम्ही माझे काय आहात? फाटे आहात. आपण कोणाचे फाटे आहोत? येशूचे. येशू काय? खरा द्राक्षवेल. आमेन. मग त्याचे द्राक्ष कसे लागले पाहिजे? आंबट का गोड? बोला, कसे आंबट का गोड? मग जे गोड वागत असतील ना ते कोणाचे फळ आहेत? आणि जे काय म्हणतात त्याला? आंबट, जे आंबट आहेत ते कोणाचे? जे खाल्ल्यानंतर दात आंबतात. काय आंबतात? दात खावंसं नाही वाटत. काही फळं असे असतात आंबट की जे खाल्ले का दात कशा होतात? आंबलेले दात चांगले लागतात, पाटतात का? त्रास होतो ना, मग परत फळ खावं वाटतं का? काही काही लोक कसे असतात माहिती का? लोकांचे दात काय करतात? ते आंबवतात. ते देवाचे फळ नाहीये. लक्षात घ्या, जेव्हा लोक तुमच्या संपर्कामध्ये येतील ना, तुम्ही त्या गोड फळांप्रमाणे असले पाहिजे. जो स्वभाव येशूचा होता तो कोणामध्ये दिसला पाहिजे? जे बोलणं त्याचं होतं ते कोणामध्ये दिसलं पाहिजे? जे वागणं त्याचं होतं ते कोणामध्ये दिसलं पाहिजे? जे प्रेम येशू मध्ये होतं ते कोणामध्ये दिसलं पाहिजे? जी दया त्याच्यामध्ये होती ती कोणामध्ये दिसली पाहिजे? हालेलुया. तर समजायचं मी कोणाचं फळ आहे? त्याच झाडाचं. आमेन. कारण बायबल मध्ये चांगल्या झाडाला चांगली फळं येतात आणि वाईट झाडाला वाईट, आणि झाड त्याच्या फळावरूनच ओळखलं जातं. हालेलुया. मी कितीही म्हटलं मी ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती आहे, पण शेवटी ओळखला कसा जाईल? फळावरून. बोला, कसा जाईल? येशू ख्रिस्त जेव्हा मला घ्यायला येईल तेव्हा कसा घेऊन जाईल मला सांगा? कोणत्या चर्चचे मेंबर आहात? इंडियन नॅशनलचे आहेत का? हा चला मग. फिलाडेल्फियाचे का? हा चला मग. असं म्हणेल प्रभू? नाही. कसा निवडेल येशू तुम्हाला? फळावरून. बोला, कसा? याचा अर्थ तुम्ही कसे जगले आणि कसे वागले. आमेन. तुमचा आवाज चांगला आहे ते देवाला आवडतं का? तुमचं मन चांगलं आहे ते देवाला आवडतं? अरे बोला. किती सुंदर आवाज असला, किती चांगले गाणे म्हणत असले, देवाला आवडत नाही. जर चांगलं हृदय असेल तर परमेश्वराला आवडतं. आमेन. आवाज खराब असला तरी सुद्धा चालेल. आमेन. समजतंय का? हालेलुया. सगळ्या गोष्टी मनावर डिपेंड आहेत. आमेन. देवाची इच्छा आहे पाप करू नका, कारण पाप करणारा सैतानाचा आहे आणि जो पाप करत नाही तो देवाचा आहे. आमेन. आणि आपल्याला कोणाची मुलं व्हायची? झाड त्याच्या फळावरून ओळखलं जातं. अशी फळं द्या की जगातील लोक ओळखतील की हे देवाची लेकरं आहेत. आमेन. हालेलुया. नाव डॅनियल ठेवल्याने मी ख्रिस्ती होत, नाव मत्तई ठेवल्याने, योहान ठेवल्याने, याकोब ठेवल्याने मी ख्रिस्ती होत. जेव्हा मी जिवंत तसं जगतो ना तेव्हा मी ख्रिस्ती होतो. आमेन. आणि म्हणून देवाची इच्छा आहे स्वभाव तसा ठेवा. हालेलुया. फळं तशी ठेवा की तुमच्याद्वारे दुसरी लोक आशीर्वादित झाली पाहिजे. आमेन. देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचं मीठ आहात. बोला, काय आहात? मीठ. मीठ माहितीये ना तुम्हाला? पातेला भर बिर्याणी बनवा, पुलाव बनवा आणि मीठ टाकू नका. सगळे मसाले टाका, मटण टाका, सगळं टाका, तेल बिल सगळं टाका आणि सुंदर बिर्याणी तयार करा. फक्त काय टाकू नका? चव येईल का? मीठ किती लागतं? जास्त बदक भर का नुसतं चिमुटभर? किती लागतं? थोडस. सगळं जास्त टाकावं लागतं. तेल खूप असतं, सगळे मसाले जास्त असतात, पण मीठ कसं असतं? थोडं. पण चव सगळी कशामध्ये असते? मिठामध्ये. देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं? मीठ जास्त लागतं का? नाही. तसंच जगामध्ये ख्रिस्ती लोक कसे आहेत? चिमुटभर. कसे आहेत? पण तुम्हाला माहिती सगळ्या जगाला चव कोणामुळे? ख्रिस्ती लोकांमुळे. कारण ते काय? जगाचं मीठ. हालेलुया. सदोम आणि गमोरामध्ये एकच परिवार होता. काय नाव त्याचं? लोटाचा. बोला, काय? पण पूर्ण सदोम आणि गमोराचा नाश तोपर्यंत झाला नाही जोपर्यंत लोट नाही त्याचा परिवार तिथं होता. आमेन. ते मीठ आहे. बोला, ते काय आहे? मीठ. त्याची गरज आहे. मीठ निघून गेलं, चव निघून गेली. आमेन.
जसा लोट आणि त्याचा परिवार सदोम आणि गमोराच्या बाहेर निघाला, बायबल म्हणतं देवाने सदोम आणि गमोराचा काय केला? नाश केला. समजतंय तुम्हाला? आज सुद्धा सगळ्या जगावर देव दया कोणामुळे करतोय? आपल्यामुळे. कारण आपण जगाचं काय आहोत? आपल्यामुळे जगाला काय आहे? चव. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा आहे तो खारटपणा तुमच्यामध्ये ठेवा, तो तुमचा स्वभाव तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा, तसं आचरण तुमच्यामध्ये, ती तुमची ओळख तुमच्यामध्ये ठेवा, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो लक्ष द्या, मी विश्वासू व्यक्ती आहे हे कशाने दिसेल? बोलल्याने, वागण्याने, माझ्या कृतीतून दिसलं पाहिजे. आमेन. माझ्या स्वभावातून त्या गोष्टी दिसल्या पाहिजे, तरच आपण देवाची काय होऊ? मुलं आणि मुली. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याची मुलं आणि मुली व्हावी. एक वचन वाचू आपण, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 1 वाचावर. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण हे सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. देवाचं वचन म्हणतं तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देव देणार आहे ना स्वर्गामध्ये. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला देवाला काय द्यायची इच्छा आहे? आपल्याला एकच गोष्ट इच्छा करतो परमेश्वर, तुम्हाला कुठे घेऊन जाण्याची? स्वर्गामध्ये. बोला कुठं? स्वर्गामध्ये. नीट लक्ष द्या. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ना लोक चर्चला जातात दर रविवारी, पावत्या पण फाडतात, सगळ्या गोष्टी करतात. आणि काय तुम्ही त्यांना विचारलं ना का बरं जातो चर्चमध्ये दर रविवारी, तिथंच का जातो, दुसरीकडे का नाही जात? तर त्यांचं उत्तर काय असतं? मेल्यानंतर कब्रस्तानात जागा भेटावी. मेल्यानंतर काय? नाही ते आम्हाला जागा देणार म्हणजे यांना स्वर्गात नाही जाणं आहे, यांना कुठे जायचंय? कबरेत जायची पडली लोकांना. कुठं? स्वर्गात नाही. देवाला कुठे घेऊन जायचंय तुम्हाला? तुमचे प्रेत बाहेर जरी पडले ना तरी आत्मा कुठे गेला पाहिजे? आणि लोकांचं काय माहिती का? आत्मा कुठे बी गेला चालेल, पण प्रेत कुठे गेलं पाहिजे? कबरेत. बरेचसे ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे. याला लोक धार्मिकता म्हणतात. या गोष्टींना काय म्हणतात? धार्मिकता. ख्रिस्ती लग्न करणं, मी धार्मिक आहे म्हणून. मी बाप्तिस्मा केक का घेतला? कारण मी धार्मिक आहे म्हणून. मेल्यानंतर कबरेत का गेला? कारण मी धार्मिक आहे. नाही, धार्मिकता याच्याने नाही राहत. धार्मिकता जीवनामधून दिसते. हालेलुया. जे मी वागतोय, जे मी बोलतोय, जसं आचरण मी करतोय ना त्याच्यामधून धार्मिकता दिसते. म्हणून बायबल काय म्हणतं? जे स्वर्ग देव तुम्हाला देणार आहे एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने तुम्ही वेढलेले आहात, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून. कसं पाप टाकायचंय आपल्याला? सहज गुंतवणार. बोला सहज गुंतवणार. म्हणजे काय असतं सहज गुंतवणार पाप? 1 मिनिट आता लक्ष द्या. पारधी माहिती का तुम्हाला? पारधी किंवा शिकारी माहितीये ना? शिकारी जेव्हा शिकार करतो, पारधी एखाद्या पक्ष्याला पकडायचं असेल त्याला, तर तो काय करतो बरं? जाळी टाकतो. आणि तिथं काय टाकतो? त्या जाळीवर काय टाकल? दाणे. बोला काय टाकेल? सोनं चांदी टाकल्यावर पक्षी येतील का? नाही, कारण पक्ष्यांना कसली गरज आहे? कसली गरज आहे? दाण्यांची. मग तिथं काय टाकलं पाहिजे? दारूची बाटली ठेवल्यावर पक्षी येतील का? नाही. सिगरेट ठेवल्यावर येतील का? त्यांना जे पाहिजे तेच टाकेल ना तो. मग जर मला पक्ष्यांची पारड करायची आहे ना तर तो तिथं ती दाणे टाकतो की ज्या दाण्यांच्या मोहाने ते पक्षी तिथे येऊन बसतात आणि त्यांचे पाय त्याच्यामध्ये गुंततात. बोला पाय काय होतात? आणि ते सापडतात. समजते तुम्हाला? बायबल मध्ये सहज गुंतवणारे पाप. बोला कसं पाप? सैतान आहे ना तुम्हाला आणि मला पापात ओढण्यासाठी किंवा पाडण्यासाठी तसंच करतो. जे तुम्हाला आवडतं, जी तुमची कमजोरी आहे तेच तुमच्या समोर ठेवा. समजते का? दावीद कोणाच्याच बापाला घाबरत नव्हता. गोल्याथाला पण घाबरला नाही, सियाला पण घाबरला नाही. पण दावीदाची कमजोरी काय होती? बाई. बोला काय? आणि त्याच पापामध्ये सैतानाने त्याला तेच दाखवलं. ज्याच्यात तू पडशील ना तेच तो तुमच्या पाशासाठी मांडेल. समजते का? तरुण मुलांकडे मोबाईल असतील ना, आहेत की नाही? तुम्ही मोबाईल मध्ये दुसरं सर्च करा काही पण जे तुम्हाला पाहिजे ते, पण सैतान तुम्हाला तेच दाखवेल जी तुमची कमजोरी आहे. कळतंय का? बऱ्याचदा आपण चांगले व्हिडिओ पाहतो बरं का, त्याच्यामध्ये अचानक काहीतरी घाण येऊन जातं.
जे आपण सर्च केलेलं शोधलेलं नसतं तरी सुद्धा येऊन जातं. का माहिती का? समजून घ्यायचं. तुम्हाला कोणी दाना टाकला? अरे बोला, कोणी दाना टाकला? कशासाठी टाकलं? की तुम्ही कशात गुंतावं? पापात. बोला, कशात गुंतावं? नाही आपण मागत मोबाईल मध्ये त्या घाण गोष्टी बघायला, पण येऊन जातो. समजून घ्यायचा, हा दाना कोणाकडून आहे? कोण मला अटकू इच्छिते? अरे बोला, सैतान. हालेलुया. एखादा व्यक्ती दारू सोडतो प्रभू मध्ये आल्यानंतर. काय सोडतो? जशी दारू सोडली त्याला दुसरा कोणीतरी भेटेल आणि लगेच सांगेल, चल आज आपण बिअर बार मध्ये जाऊ, मी पाचतो. समजतंय का? आतापर्यंत कोणी गावठी पाचत नव्हतं. जेव्हा दारू पित होता तेव्हा कोणी फुकटची गावठी सुद्धा पाजत नव्हतं. पण जशी सोडली तसा दुसरा येऊन काय म्हणतो, कुठं जाऊ? बिअर बार, इंग्लिश पाचतो. समजून घ्यायचं, हे पाप कोणाकडून येतंय? हा दाना कोणी टाकला? सहज गुंतवणारे पाप. त्याला माहिती तुमची कमजोरी काय आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला सोडलं नाही त्याने. कोणाला सोडलं नाही? येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहायला आला. पण बायबल असं म्हणतं केव्हा आला माहिती का? जेव्हा येशूला भूक लागली. तुला काय लागली? त्याला माहिती येशूला आता काय लागली. आणि म्हणून येशूला काय म्हणतो, दगडाच्या काय कर? भाकरी कर. भूक लागली ना तुला, दगडाच्या भाकरी कर. त्याला माहितीये कमजोरी काय आहे तुमची. तुमची भूक कसली आहे. हालेलुया. तरुणांची भूक काय आहे, तरुणींची भूक काय आहे, मोठ्या माणसांची भूक काय आहे, हे सगळं त्याला माहितीये. कोणाला पैशाची भूक असते तसली, मग तुमच्या समोर तो तसेच दाणे टाकेल. कमव याच्यातून 2 नंबरचे पैसे. कर थोडस असं कर, काहीतरी काळगोळ कर, की 2 पैसा तुला जास्त भेटेल. दाणे ते सैतानाने टाकलेले की तुम्हाला सहज पापामध्ये गुंतू इच्छितो. सैतानाचं एकच काम आहे की काहीही करून तुम्हाला पापात पाडायचं. देवाचं एकच काम आहे, काही करून तुम्हाला पापातून काढायचं. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो, सहज गुंतवणारे पाप याच्यामध्ये स्वतःला पडू देऊ नका, याच्यामधून बाहेर निघा. आमेन. कारण तुम्हाला खूप मोठं अभिवचन परमेश्वराने देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. खूप मोठा आशीर्वाद परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे. आणि तो तुम्ही आणि मी गंभू नये ही कोणाची इच्छा आहे? देवाची. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच मोठ्या गोष्टी माझ्याकडे लक्ष द्या. आदाम आणि हवेने स्वतःला किती मध्ये विकलं? काय वाटतं तुम्हाला? त्यांनी स्वतःची किंमत काय लावली सैतानाला विकताना? काय खाल्लं त्यांनी? काय खाल्लं? बोला, काय खाल्लं? एक फळ. बोला, काय? 1 किलो फळ होतं का ते? नाही, फक्त काय होतं? एक फळ. स्वतःची किंमत. हे मी घेतो आणि स्वतःला विकून देतो. समजतंय तुम्हाला? सैतानाला त्यांनी स्वतःला काय केलं? काय खाण्यासाठी? एक फळ. आपली किंमत आपल्याला कळत. पण तुम्हाला माहिती का, जेव्हा विकत घ्यावं लागलं ना तुम्हाला परत देवाला, सैतानाला विकलेलो होतो आपण. रोमकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही पापाला विकलेले असे आहोत. हालेलुया. खूप कमी किमतीत विकलं माणसाने स्वतःला, एका फळामध्ये विकून टाकलं. पण जेव्हा देवाला परत विकत घ्यावं लागलं ना, तर कसं विकत घ्यावं लागलं? सैतानाला एक फळ दिलं आणि त्याने देऊन टाकलं का तुम्हाला? नाही. 1 किलो मध्ये दिलं का? सैतानाने काय मागितलं माहिती का तुमच्या मोबदल्यामध्ये? देवाला सांगितलं, स्वर्गातली सगळ्यात मोठी गोष्ट मला पाहिजे तर मी यांना देईन. स्वर्गातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात किमती वस्तू मला पाहिजे तर मी यांना विकत देईन. नाही तर देणार. मग देवाला वाटलं देतो. सांग तुला काय पाहिजे? वैभव पाहिजे का? मी देतो. सोनं चांदी पाहिजे का? मी देतो. स्वर्गातलं कोणतं वैभव, कोणती जागा तुला पाहिजे सांग, मला मी देतो. तो म्हणला नाही, मला तुझा एकुलता एक पुत्र पाहिजे. बोला, काय पाहिजे? देवासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती त्याचा एकुलता एक मुलगा. कोण? येशू. बोला, कोण? सैतानाने मागितला. कोणाच्या मोबदल्यामध्ये? बोला, कोणाच्या मोबदल्यामध्ये? आपल्या. आपल्याला विकत घेण्यासाठी कोणाला द्यावं लागलं? देवाने कोणाला देऊन टाकलं? येशूला. म्हणजे आपली किंमत काय माहिती का? येशूचं रक्त, येशूचं जीवन. आमेन. आणि आपण स्वतःला किती मध्ये विकलं? एका फळात. बोला, किती मध्ये? आज सुद्धा आपल्याला नाही कळत. तुम्हाला एवढ्या मोठ्या मोल देऊन विकत घेतलेलं आहे ना, त्याची किंमत कोणी लावू शकत
आणि आपण स्वतःला छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय करतो? विकून टाकतो. बोला काय करतो? मोबाईल मध्ये एक घाण फोटो पाहण्यासाठी आपण स्वतःला काय करतो? एक घाण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण स्वतःला काय करतो? व्यभिचार करण्यासाठी मनुष्य स्वतःला काय करतो? स्वतःचा फायदा करण्यासाठी मनुष्य स्वतःला काय करतो? विकून टाकतो छोट्या गोष्टींसाठी. आणि पण विचार करा, तुम्हाला विकत घेण्यासाठी देवाने त्याच्या एका पुत्राला देऊन टाकलेलं आहे. हालेलुया. सगळ्यात मोठं तुमच्यासाठी माझ्यासाठी मोठी किंमत परमेश्वराने चुकवलेली आहे. आमेन. पण जेव्हा विकायची वेळ येते ना, आपण लहान सहान गोष्टींसाठी स्वतःला विकून टाकतो. प्रियांनो लक्ष द्या, स्वतःची किंमत जाणा. आमेन. हालेलुया. देवाची अपेक्षा आहे पाप करू, कारण जो पाप करतो तो सैतानाचा आहे आणि जो पाप करत नाही तो देवाचा आहे. बोला तो कोणाचा आहे? हा, जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. हालेलुया. मग आपल्याला कोणाची मुलं व्हायची? मग काय करावं नाही लागणार? बोला काय करावं नाही लागणार? हालेलुया. पाप करू नका, म्हणजे तुम्ही आणि मी कोणाची मुलं व्हाल. मग परमेश्वर म्हणेल. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत एक वचन आहे, वाचू आपण. मत्तई सुवर्तमान 3रा अध्याय, मत्तई 3 आणि वचन 13 पासून पुढे. तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालिलाहून यार्देनेवर त्याच्याकडे गेला. परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? आता येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घ्यायला गेला योहानाकडे, आणि योहान म्हणतो, प्रभू तू पवित्र आहे, तू माझ्या हातून बाप्तिस्मा कसं काय घेतो? मी तुझ्या हातून घेतला पाहिजे. आता नीट लक्ष द्या, येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा केव्हा घेतला? सेवेच्या अगोदर का सेवेच्या नंतर? सेवा सुरू करण्याच्या अगोदर का सेवा सुरू करण्याच्या नंतर? अगोदर. बरोबर. केव्हा घेतला? एक पण चमत्कार केलेला पहिले सुरुवातीला येशूने काय घेतला? बाप्तिस्मा. आता नीट लक्ष द्या, वाचा परत. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्यांनी तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला. येशू ख्रिस्ताने जसा पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि तो वर आला, आणि पहा आकाश उघडले, आणि आकाश उघडले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली, येशू ख्रिस्ताच्या आत्मिक जीवनाची सुरुवात, त्याच्या सेवेच्या जीवनाची सुरुवात जेव्हा झाली, तर बायबल असं म्हणतं, आकाश उघडले गेले आणि स्वर्गामधून एक वाणी आली. काय वाणी आहे? हा माझा पुत्र, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, मला खूप प्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. मला एक सांगा, येशू ख्रिस्ताने अजून एक पण चमत्कार केला नाही, तरी देव म्हणतो याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. संतुष्ट कशाला म्हणतात? संतुष्ट असणं म्हणजे काय? समाधानी. बोला काय? चमत्कार केला का येशूने अजून एक पर्यंत? एखाद्या आंधळ्याला बरं केलं का? काना गावात द्राक्षरस बनवला का? काहीच केलं नाही येशूने, एक पण सेवा नाही केली अजून. तरी देव काय म्हणतो? हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी काय? संतुष्ट आहे, खुश आहे. मी कशाबद्दल खुश आहे? मग चमत्कार नाही केला, सेवा नाही केली, वचन नाही सांगितलं, काहीच नाही केलं ना, खुश कशाविषयी? मग कशाविषयी खुश आहे देव? आकाशातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. माहिती का, येशू 30 वर्ष जे जगला ना, हालेलुया, सेवा नाही केली, चमत्कार पण नाही केले, पण जसं पवित्र जीवन जगला ना, देव म्हणतो याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? सेवा करा, चमत्कार करा, संदेश द्या, सगळ्या गोष्टी, देव याच्याने खुश नाही होत. देव तुमच्या जगण्याने खुश होतो. हालेलुया. देव तुमच्या वागण्याने खुश होतो. तुम्ही कसं जीवन जगतायत ना, त्याच्याने देव खुश होतो. येशू 30 वर्ष जे जगला होता ना, त्याच्यामुळे देव त्याच्या बाबतीत खुश होता. आणि देव म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे, आणि ज्याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. आमेन. आजकाल अनेक लोकांना वाटतं मी खूप मोठी सेवा करतो म्हणून देव खुश आहे. बिलकुल नाही. देव सेवेने खुश नाही होत, देव चमत्कारांनी खुश नाही होत, देव तुमच्या जीवनाने खुश होतो. हालेलुया. जसं तुम्ही जगताय देवाला आवडणार, त्या स्वभावाने परमेश्वर खुश होतो. हालेलुया. आणि येशूच्या बाबतीमध्ये परमेश्वर संतुष्ट होता. आमेन. आणि हीच अपेक्षा देवाची तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये आहे. आमेन. येशू बद्दल भविष्यवाणी केव्हा झाली? जेव्हा त्याने काय घेतला? बाप्तिस्मा. बोला काय घेतला? याचा अर्थ बाप्तिस्मा घेतल्यानंतर देवाची इच्छा असते, जो बाप्तिस्मा घेतो आणि वर निघतो तो देवाचा काय होतो? मुलगा. बोला काय होतो? मुलगा किंवा
याचा अर्थ जेव्हा बाप्तिस्मा घेतला गेला त्याच्यानंतर जेव्हा देव तुम्हाला बघतोय तर देव तुम्हाला बघून काय झाला पाहिजे? संतुष्ट. बोला, काय झाला पाहिजे? याचा अर्थ तुमच्या जीवनाद्वारे माहिती बाप्तिस्मा केव्हा घ्यायचा? केव्हा घ्यायचा? जेव्हा जुनं पाप सोडाल तेव्हा, जेव्हा जुने स्वभाव सोडाल, जेव्हा जुन्या सवयी सोडाल तेव्हा. हालेलुया. आम्ही पुण्याकडे सेवा करतो, पुणे जिल्ह्यामध्ये. काही नवीन लोकांनी तेव्हा बाप्तिस्मे घेतले होते बऱ्याच वर्षांपूर्वी. कसे घेतले होते सांगू तुम्हाला? तंबाखूचं व्यसन होतं. कसलं व्यसन होतं? त्यांनी सांगितलं आम्ही प्रभूला स्वीकारतोय. त्यांनी तंबाखूची पुडी हातात घेतली. काय केली? हातात घेतली आणि त्या तंबाखूच्या पुडी सहित बाप्तिस्मा घेतला. आणि जसे पाण्यात बुडले तंबाखूची पुडी पाण्यामध्ये सोडली आणि बाहेर उठले आणि त्यांनी सांगितलं आता आम्ही नवीन आहोत. हालेलुया. याचा अर्थ तंबाखूची सवय कुठं सोडून दिली? पाण्यामध्ये. जुनं जीवन कुठं सोडून दिलं? जुन्या सवयी कुठं सोडून दिल्या? इथं तर बाप्तिस्मा घेताना पण मिश्री लावलेली होती आणि बाहेर निघाल्यावर पण. बाप्तिस्मा घेताना पण जुन्या सवयी होत्या आणि बाहेर निघाल्यावर पण जुन्या सवयी आहेत. बाप्तिस्मा घेताना पण जुना स्वभाव होता आणि घेतल्यानंतर सुद्धा जुना स्वभाव आहेच. आजकालचे तरुण मुलं लग्नासाठी घेतात बाप्तिस्मा. कशासाठी घेतात? पास्टर म्हणतात लग्न करायचंय तर काय घ्यावं लागेल? बायबल मध्ये दाखवा मला कुठे असं. अजिबात चुकीचं शिकवायचं आणि चुकीचं करायचं नाही तर नरकात जाल. कुठं जाल? देणार आपण आणि घेणार आपण. देणार आपण आणि घेणार आपण. लक्षात घ्या. प्रभू भोज देताना सुद्धा त्यानेच घ्यायचा की जो देवाला आवडणारं जीवन जगतोय तो. हालेलुया. जर पापात असेल, याच तोंडाने तंबाखू खात असाल तर घेऊ, याच तोंडाने शिव्या देत असाल तर प्रभू भोज घेऊ, याच तोंडाने दारू पित असाल तर प्रभू भोज घेऊ, याच तोंडाने लबाड्या करत असाल तर प्रभू भोज घ्यायचा, निंदा करत असाल या तोंडाने तर प्रभू भोज घ्यायचा नाही. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. ह्या गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर तुम्ही पण पापात पडाल, परीक्षेत पडाल आणि जो देणार आहे तो पण परीक्षेत पडेल. समजतं मी काय सांगतोय? बाप्तिस्मा येशूने घेतला आणि उठल्याबरोबर त्या ठिकाणी देव म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्याविषयी मी, याच्या जीवनाविषयी मी संतुष्ट आहे. जेव्हा तुम्ही आणि मी बाप्तिस्मा घेतो ना तेव्हाच घ्यायचा जेव्हा जुने स्वभाव आपल्याला सोडायचे आहेत. हालेलुया. कोणताच जुना स्वभाव घेऊन बाहेर निघायचं. सगळं कटू कुठं सोडून द्यायचंय? पाण्यात. बोला, कुठं सोडून द्यायचंय? हालेलुया. समजतंय का सर्वांना? आता मला नाही माहिती कोणी कसे बाप्तिस्मे घेतले. आता डबल नका घेऊ, पण जुनं जीवन सोडा. आमेन. मी पण असाच घेतला होता. हा, खाणं पिणं सगळं होतं, पण मला पास्टरांनी सांगितलं आता तू 18 वर्षाचा झाला, आता काय घे, काय घे. बाहेर जाऊन सगळ्या लबाड्या करायचो, चुकीच्या गोष्टी खायचो, प्यायचो, मित्रांसोबत शिव्या द्यायचो आणि काय घेतला पाण्याने? बुडलो तेव्हा तसाच होतो, निघालो तेव्हा पण तसाच होतो. काहीच बदलतो नाही. लक्षात घ्या. पण ज्यावेळेस ख्रिस्त मला कळला ना, मी आज पण रडून रडून प्रभूकडे मागतो माझ्यावर दया कर, माझ्या पापांची काय कर, क्षमा कर. तो मेला, तो व्यक्ती मेला. आता हा जो जिवंत आहे ना हा वेगळा आहे. हालेलुया. याच्यामध्ये तो जुना स्वभाव, जुन्या सवयी, जुने विचार नाही. आमेन. नीट लक्ष द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. एक गोष्ट ज्याच्यासाठी खूप शिक्षणाची गरज नाहीये, फक्त पाप करू नका. हालेलुया. आज देवाच्या दासाने इतकं सुंदर सांगितलं, तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल असं, एकदम सरळ. मला स्वतःला खूप आवडलं वचन. हा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेत. जे देवाने कसं निवडलं आपल्याला, कसे उपकार देवाने आपल्यावर केले, इतकं सरळ. आज बघा, मला एक सांगा, बायबल ट्रेनिंग केलं का? खूप मोठ्या मोठ्या डिग्री आहेत का? काहीच नाहीये. पण तरी देव शिकवतोय ना. आमेन. तरी देव सांगतोय ना. का? कारण देवाला फक्त पात्र लागतं. काय लागतं? भांड पाहिजे परमेश्वराला. काय पाहिजे? सोन्याचं राहो, चांदीचं राहो, मातीचं राहो, दगडाचं राहो किंवा लाकडाचं राहो, देवाला काही फरक पडत. फक्त काय पाहिजे? भांड. हालेलुया. तुम्ही फक्त देवाच्या हातामध्ये भांड द्या, तो त्याला आशीर्वादित करेल. आमेन. त्या भांड्याचा उपयोग तो त्याच्या गौरवासाठी करेल. काही सोन्याचे असतात, काही चांदीचे असतात, काही लाकडाचे असतात, काही मातीचे असतात. फक्त प्रॉब्लेम आहे हातात कोणाच्या जातात तुम्ही, त्याच्यावर डिपेंड आहे की त्या भांड्याचा उपयोग कोण करणार आहे. आमेन. मी बायबल मध्ये एक उदाहरण वाचलं होतं. नबुकदनेस्सर राजाने देवाच्या मंदिरातले भांडे लुटून आणले होते. आठवतं का तुम्हाला? हा. मग त्याचा मुलगा, नबुकदनेस्सराचा मुलगा आहे ना,
एकदा दारू प्यायला बसला. काय प्यायला बसला? तर तुम्हाला माहिती त्याने दारू प्यायला कोणते भांडे मागवले होते? कोणते भांडे मागवले होते? जे येरुशलेमेच्या मंदिरातून त्याच्या बापाने आणलेले होते तेच भांडे त्याने मागवले. आणि सगळे लोक जे दारू प्यायला बसलेले होते ना त्याच्यासोबत, त्याच्या बायका वगैरे सगळ्यांना त्याच्यामध्ये द्राक्षरस प्यायला दिला आणि म्हटलं आता प्या याच्यामध्ये दारू. का बरं असं झालं? शल्मोन राजाने ते भांडे कशासाठी बनवले होते? कोणासाठी बनवले ते? दारू प्यायला का देवाच्या सेवेसाठी? कोणासाठी? देवाच्या सेवेसाठी. पण जेव्हा तेच भांडे चुकीच्या माणसाच्या हातामध्ये जातात त्याचा वापर काय होतो? काय होतो? देवासाठी होतो का दारू प्यायसाठी होतो? फरक नाही पडत तुम्ही कसले भांडे आहात, तुम्ही कोणाच्या हातात आहात त्याच्याने फरक पडतो. आमेन. तुम्ही मातीचे जरी असले ना पण देवाच्या हातामध्ये असाल ना तुम्हाला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे. आमेन. आणि तुम्ही सोन्याचे बी असाल पण सैतानाच्या हातात असाल तर तुम्हाला कवडी मोल किंमत नाही. हालेलुया. आपण कोणाच्या हातामध्ये आहोत ते ठरवा. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याची लेकरं व्हावी. आमेन. म्हणून परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी म्हणतं, मी तुम्हाला पिता असावं आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या असेल. ही देवाची अपेक्षा आहे. आमेन. आणि देवाची लेकरं स्वभावाने ओळखले जातात, फळाने ओळखले जातात. आमेन. आणि आपल्याला त्याच्यानेच ओळखलं जायचं. म्हणून पाप आपल्या जीवनामधून काढून फेका. हालेलुया. पापाला आपल्या जीवनामध्ये जागा देऊ नका. ही एकमात्र परमेश्वराची इच्छा आणि अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. आमेन. हालेलुया. सैतानापासून सावध राहा. एक शेवटचं वचन वाचू आणि आपण मग पुढे थांबू. स्तोत्र 91 आणि 3 वाचा. स्तोत्र 91 आणि वचन 3. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. बघा हे वचन जे आहे ना देवाचं वचन काय म्हणतात? कारण तो पारध्याच्या पाशापासून. कशापासून? सैतान जरी तुमच्या पुढे पाश मांडेल ना तुम्हाला पकडण्यासाठी, पापात पाडण्यासाठी, पण बायबल म्हणतो तो देव आहे ना तुम्हाला त्या पारध्याच्या पाशापासून काय करेल? वाचवेल. हालेलुया. तो तुमचे पाय अटकू देणार, तुम्हाला पापात पडू देणार नाही. हालेलुया. म्हणून देवाचं वचन कुठे ठेवा? आपल्या हृदयामध्ये. बघा कुठे ठेवा? अंतःकरणामध्ये. आमेन. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी काय आहे? प्रकाश आहे. बोला काय आहे? प्रकाश आहे. जेव्हा तुम्ही देवाचं वचन आपल्या सोबत ठेवतात ना तर तुम्हाला प्रकाश दिसायला लागतो. प्रकाश. आणि तुम्ही प्रकाशामध्ये चालायला, मग तुम्ही चुकीच्या ठिकाणी पाय ठेवणार, खड्ड्यामध्ये तुमचा पाय जाणार, जाळ्यामध्ये तुमचे पाय अडकणार. कारण तुमच्यामध्ये काय? देवाचं. आणि देवाचं वचन काय आहे? प्रकाश. हालेलुया. माझ्या पावलांसाठी आणि मार्गासाठी ते प्रकाश आहे. आमेन. ते मला चुकीच्या मार्गाला जाऊ देणार आणि खड्ड्यामध्ये पडू देणार, सैतानाच्या पाशात मला अटकू देणार. म्हणून देवाची इच्छा आहे वचन ठेवा. हालेलुया. कारण जर बीज तुमच्यामध्ये राहील तर त्याच्याने पाप करवत. परत एकदा 9 वचन वाचा. 1 योहान 3 आणि 9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. आता त्याचे बीज, त्याचे वचन त्याच्यामध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही. त्याच्याने पाप करवत नाही. बोला काय? करवतच नाही. नाहीच होत माझ्याने. आता पहिले करायचो, आता नाही करवत. मी ज्यावेळेस स्वतःबद्दल विचार करतो ना प्रियांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, मी एवढा तंबाखू खायचो, एवढी सिगरेट प्यायचो, दारू प्यायचो, मला त्याच्याशिवाय राहावं जात नव्हतं. पण जेव्हा देवाचं वचन आपल्यामध्ये येतं ना आणि देव आपल्याला बदलतो ना, पाप करवतच नाही. हालेलुया. इच्छा पण नाही होत, विचार सुद्धा नाही येत. आज जेव्हा मी जुन्या जीवनाबद्दल विचार करतो ना तर विचार होतो की कसं काय मी दारू प्यायचो, कसं काय मी तंबाखू खायचो, कसं काय मी सिगरेट प्यायचो, कसं माझ्या जीवनामध्ये या घाण गोष्टी होत्या. का? कारण आज माझ्याने विचार सुद्धा करवत नाही. कारण आता त्याचं बीज कुठं आहे? मनामध्ये. आमेन. समजते का? जेव्हा हृदयामध्ये परमेश्वराच्या वचनाचं बीज असेल ना तुमच्याने पाप करवणार नाही. करणारच नाही. तुम्ही करवतच नाही चुकीच्या गोष्टी. मोबाईल तुमच्याचकडे, माझ्याकडे नाही का? पण तरी वाईट गोष्टी बघवत. हालेलुया. टीव्ही आमच्या पण घरी आहे तरी सुद्धा सिनेमा बघवत नाही. पिक्चर आम्ही पाहत, पिक्चरचे गाणे अजून आम्ही बघत, करवतच नाही या गोष्टी. कारण देवाचं बीज आमच्यामध्ये आहे. आमेन. हालेलुया. समजते का?
जर देवाचं बीज तुमच्यामध्ये असेल ना, तुम्ही देवाच्याच गोष्टी ऐकाल. आमेन. देवाचेच गाणे ऐकाल. तुम्हाला पिक्चरचे गाणे ऐकायला आवडणार, कारण बीज कोणतं आहे? देवाचं. बोला, बीज कोणतं आहे? देवाचं. हालेलुया. आपल्यामध्ये जे आहे ना तेच मागतं आपल्याकडून. हालेलुया. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे ना, तो देवाच्या गोष्टी मागेल. पण जर सैतानाचा आत्मा असेल ना, तर तो सैतानाच्या गोष्टी मागेल. समजतोय का? पिक्चरचे गाणे ज्यांना आवडतात त्यांनी समजून घ्या तुमच्यामध्ये कोणता आत्मा आहे. नाही, मी नाही सांगत, तुम्हीच बघा. कळतंय का मी काय सांगतोय? ख्रिस्ती लोक आहेत ना तुम्ही? किती लोक ख्रिस्ती आहेत? बाकी नाही. आता नीट लक्ष द्या. एक प्रश्न विचारतो मी. ख्रिस्ती लोकांनी लग्नामध्ये बँड लावावा का नाही लावावा? बोला. असे बघताय नाही. आता नेमकं काय म्हणावं, कारण आम्ही तो नाचतो बँडवर. लावावा का नाही लावावा? नक्की. पण बरेचसे लोक आणि लावतात तर लावतात. अजून काय वाटतं तुम्हाला, कोणता आत्मा असेल? बरं मला एक सांगा, चर्च मध्ये आराधना चालू झाली, दुष्ट आत्मे काय होतात? येतात का पळतात? येतात का पळतात? नक्की. आराधना त्यांना आवडत, दुष्ट आत्मे काय करतात? आपल्याला सोडून पळतात आराधनेच्या वेळेस. बरं, बँड लावल्यावर दुष्ट आत्मे पळतात का येतात? नक्की. दारू पिणाऱ्यांना बोलावं लागतं का बँड लावल्यावर? मग ते आपोआप येतात. पहिली नाचायची सुरुवात कोण करतं? बरोबर. त्याला पत्रिका द्या, आमंत्रण द्या किंवा नका द्या, त्याच्या पोटातच तिनं त्याला नाचवलं. खरंय की खोट आहे? त्याला बोलावं लागतं का? नाही. तो नुसता बँडचा काय करतो? दुरूनच ऐकतो की लावला रे डीजे, त्याचे पाय डायरेक्ट तिकडे जातात. कोणता आत्मा घेऊन चाललाय? खरं सांगा, कोणता आत्मा? मग जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नामध्ये बँड लावतात, तुम्ही कोणत्या आत्म्यांना बोलवता? बोला पटकन, तुमच्या तोंडूनच सांगा. जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नांमध्ये, हे कोणासाठी हे वचन? ख्रिस्ती लोकांसाठी. बोला, कोणासाठी? तुम्ही ख्रिस्ती आहेत ना चर्च मध्ये बसलेले? हा, मग बरोबर. आता ऐका, जेवढे आपल्या लग्नामध्ये बँड लावतात ख्रिस्ती लोक, तुम्ही कोणत्या आत्म्यांना बोलवतात? देवाच्या का सैतानाच्या? अरे बोला. मग तुमच्या संसारामध्ये कोण येऊन नाचेल? देवदूत का सैतानाचे भूत? हा, कळतंय का मला मी काय सांगतोय ते? हालेलुया. ख्रिस्ती लोक आणि बँडवर नाचतात, आणि अजून चर्च मध्ये येतात आणि देवाच्या गाण्यावर पण नाचतात. म्हणून मी सांगतो, चर्च मध्ये आले का दूध आणि बाहेर गेले का? असं होऊ शकत नाही. हालेलुया. भूताला प्रॉब्लेम नाहीये, तो कोणासोबत पण कुठे पण राहील. पण देवाला प्रॉब्लेम आहे, तो नाही राहत. हालेलुया. भूताला तुम्ही गटारीत ठेवा तरी तो, सैतानाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्याला महालामध्ये ठेवा, झोपडीमध्ये ठेवा, गटारीत ठेवा, कशात पण ठेवा, कारण तो आहेच घाण. अजून किती घाण कराल त्याला? त्याला काही फरक पडत? त्याला डुकरांमध्ये पण जायला आवडतं. कारण येशू ख्रिस्ताला जेव्हा दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती समोर होता, येशू ख्रिस्ताला तो काय म्हणत होता? हे प्रभू, आम्हाला का बरं त्रास देतोय? एक काम कर, की डुकर आहेत ना त्याच्यामध्ये जायला सांग आम्हाला. प्रॉब्लेम का त्याला डुकरांचा? सैतानाला डुकर पण आवडतात, कुठं पण जायला पण आवडतं, त्याला काही फरक पडत नाही. तो दुष्ट आत्मा म्हणतो, आम्ही सैन्य होतो, आम्हाला त्या डुकराच्या कळपात जायला लाव. डुकराच्या कळपात निघून गेले ते. फरक नाही पडत सैतानाला कशाचा. लक्षात घ्या. लावा बँड, लावा, मग डीजे लावा. कमी पैसे पडले तर अजून फळागोळा करा आणि लावा, आणि दुष्ट आत्मे बोलवा. या सगळीकडून, चारी दिशांकडून सैतानाचे पुत्र या आणि नाचा आमच्या संसारात. आणि मग नवरा पती पत्नीचं जमत नाही लग्नानंतर, आणि येतात पास्टरकडे प्रार्थना करायला आणि म्हणता प्रार्थना करा, याचं जमतच नाही. कशाला जमेल? भूतांना बोलवलं होतं तुम्ही लग्नाला. सगळे दुष्ट आत्मे गोळा केले होते गावाचे, चारी गावाकडून आले होते तुमच्या लग्नात. काना गावाच्या लग्नात कोण होता? येशू. बोला, कोण होता? काही कमी पडली का? ते लग्न कसं झालं? आशीर्वादी. बोला, कसं झालं? आता ज्या लग्नात बँड लावलाय तिथे येशूचं काम आहे का? आणि येशू येईल का?
तुमच्या पिक्चरच्या गाण्यावर नाचायला येईल का तो? ते ऐकायला येईल का? तुम्ही दारू पिऊन कसे नाचतात ते बघायला येईल का? समजलं का? ज्यांची किती जणांचे लग्न बाकी हात वर करा. अरे करा ना, लाजू नका ना. मुली आणि मुलं चला पटकन, तरुण फक्त लहान नाही, करा करा, नीट वर करा. मुलींनी सगळ्याचे झालेत का? बाकी आहे ना, पण आता हा का नाही ते बोला. बरं ठीक आहे, लक्ष द्या. आता बघू यांची गंमत यांच्या लग्नाच्या वेळेस ना, तुमच्यावर आहे. आणि हे बघा, ज्यांनी बँड लावला त्यांचा बँड सैतानच वाजवेल. पास्टरांनी अजिबात तसदी घ्यायची नाही, यांच्यासाठी प्रार्थना करायची. कारण हातीपाई पायावर काय मारलाय? दगड मारलेला आहे. अजिबात नाही. लक्षात घ्या, जर देवाला तुम्ही लग्नात आदर देत नाही तर लक्षात घ्या, देव तुमचा आदर करणार नाही. देवाला तुम्ही आमंत्रित करत नाही तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार. तुम्ही ठरवायचं कोणाला बोलवायचं. आमेन. मला लग्नाच्या ठिकाणी अनेक मिटिंगांमध्ये बोलवतात नवापूर तालुक्यामध्ये. मी पहिले त्यांना सांगतो, बँड आहे का नाही, असेल तर तुम्ही भूतांसोबतच करा, आणि नसेल तर मला सांगा, मी येतो. हालेलुया. मी माझी पहिली अट आहे कोणत्याही मिटिंगला जाण्याची लग्नाच्या. जर बँड असेल मी तिथं पाय पण ठेवत नाही, कारण मला माहितीये जिथं माझा प्रभू नाही तिथं मी जाऊन काय करू. जिथं माझ्या देवाला आदर भेटत नाही तिथं मला काय काम आहे तिथं जाण्याचं? काहीच काम नाही माझं जाण्याचं. लक्षात घ्या, जिथं परमेश्वर आहे ना तिथंच मी असलो पाहिजे. आमेन. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? तुम्ही कोणाची मुलं आहात? कोणाची? मग आपल्या लग्नात कोण असलं पाहिजे? आपल्या प्रत्येक कार्यात कोण असला पाहिजे? हालेलुया. समजतंय का? म्हणायचं देवाची मुलं आणि आमंत्रण कोणाला? फक्त म्हणाय पुरते देवाची मुलं, आम्ही देवाची मुलं, आणि बँड शोधतात कोणत्या गावाचा चांगला आहे. वा रे वा. काम तर सैतानाचे आणि म्हणतात देवाची मुलं. बोला हालेलुया. येशू मसीह की जय. स्वतःच्या लग्नात पण नाही लावायचं आणि दुसऱ्याच्या लग्नात जाऊन पण नाही नाचायचं. नाही तर तुम्ही म्हणाल फक्त लग्नात नाही लावायला लावलाय, मग जाऊ दुसऱ्याच्या लग्नात नाचायला, हाऊस फेडायला. अजिबात नाही. ते भूत परत सोबत घेऊन या. समजते का? ते तिथलं भूत तुम्ही परत सोबत घेऊन या. एवढं लक्षात ठेवा. चुकीच्या गोष्टी करायच्या. आमेन. आयुष्यभरामध्ये पूर्ण हयातीमध्ये दाऊद एकचदा नाचला, दावीद एकचदा नाचला. कोणासमोर नाचला? कोणासमोर नाचला? पण असा नाचला ना, त्याची बायको म्हणायची येडा झाला का काय? दावीद म्हणतो, मी अजून प्रभूसाठी अपमानित व्हायला तयार आहे. आमेन. कारण त्याला माहिती होतं माझा डान्स कोणी पाहिला? कोणी पाहिला? असा डान्स करा जो देव पाहिजे. असा नका करू की जिथं देव बघणार सुद्धा नाही डुकून तुमच्याकडे. हालेलुया. जेव्हा तुम्ही चर्च मध्ये नाचतात प्रभूसाठी, आराधनेवर नाचतात, मी विश्वास ठेवतो देव नाचतात. बर का? नाचतात. उड्या मारणं वेगळी गोष्ट आहे, गोंधळ घालणं वेगळी गोष्ट आहे, आत्म्याने नाचणं वेगळी गोष्ट आहे. आमेन. समजते का मी काय सांगतो? उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो. काय असतो? हसण्याचा पण, रडण्याचा पण, शोक करण्याचा, आनंद करण्याचा, नाचण्याचा आणि गाण्याचा आहे ना लिहिलेलं. मग प्रत्येक वेळेस जरुरी नसतं की आपण उड्या मारल्याच पाहिजे. त्याचा काय असतो? समय असतो. बोला काय असतो? जेव्हा आत्म्याने आपण चालतो ना, मी तुम्हाला सांगतो अजिबात अव्यवस्था होत. मी अशा चर्चेस मध्ये अशा घटना घडताना पाहिल्या. एवढे ओरडतात, एवढे असे करतात आणि एवढ्या उड्या मारतात, डोके फोडतात एकमेकांचे, एकमेकांना ठोकले जातात, लेकरांना चिरडतात. देवाचा आत्मा असं करत. मी पण नाचतो देवाच्या गाण्यावर, आम्ही पण आराधना करताना नाचतो. पण लक्षात घ्या, पवित्र आत्मा आपल्याला अव्यवस्थेमध्ये ठेवत, तो नेहमी व्यवस्थेमध्ये चालवतो. आमेन. चार लोक जेव्हा तुम्हाला बघतील ना, त्यांना कळलं पाहिजे यांच्यामध्ये देव आहे. हालेलुया. असं आपलं वागणं आणि असं आपलं राहणं असलं पाहिजे. आमेन. हालेलुया. बहिणींनो, आराधना करतात ना, पदर सांभाळायचा. स्पष्ट सांगतोय मी. काय सांभाळायचं? कारण तुमची लाज तिथं आहे. देव तुमची लाज उघडी नाही करत, देव तुमची लाज झाकणारा परमेश्वर आहे. आमेन. पण जर तुमची लाज दिसायला लागली ना, समजून घ्यायचंय काम देवाचं. मग तुम्हाला कोण नाचवतंय तुम्हीच ठरवायचं.
सैतान उघड करणार आहे. बोला सैतान काय आणि देव काय झाकणार आहे. सैतानाने आदाम आणि हवेला फळ खायला लावलं आणि ते काय झाले, देवाच्या दृष्टीने ते काय झाले, नग्न. बोला काय झाले. पण जेव्हा देव त्यांच्या जवळ आला, देवाने काय केलं माहिती का, चांबड्याची वस्त्र बनवली आणि त्यांना घातली. म्हणजे त्यांची नग्नता काय केली. देव आपल्याला उघड नाही पाडत, देव आपल्याला झाकतो. आमेन. समजतं का मी काय सांगतो. म्हणून बहिणींना मी तुम्हाला सांगतोय, आराधना करताना, देवाची स्तुती करताना, देवासाठी नाचताना तुम्हाला भान असलं पाहिजे. काय असलं पाहिजे. तुम्ही बहिणी नीट लक्ष द्या. परमेश्वराची इच्छा आहे, कारण देवाचा आत्मा कधीच अव्यवस्थेमध्ये चालवत नाही. आणि जर अव्यवस्था दिसत असेल, चुकीचं काही दिसत असेल, समजून घ्यायचं तो देवाचा आत्मा नाहीये. हालेलुया. या गोष्टी समजल्या पाहिजे. आमेन. कारण याच्याने पण पाप होतं, याच्याने पण काय होतं. जर एखाद्या भावाची नजर तुमच्याकडे गेली चुकीच्या पद्धतीने, मग मला सांगा त्याला पापात पाडणार कोण झालं. आणि मग चर्च मध्ये, ज्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत ना, त्या मंदिरामधली पवित्रताच त्या ठिकाणी खराब होते. हालेलुया. तुम्हाला काल पण बोललो होतो, आपण कसं शिकू, कसं. आपल्याला वाकडं तिकडे जमत, जे आहे ते आहे. आमेन. स्वतःला असं ठेवा आणि असे राहा की तुमची नग्नता दिसणार नाही. पापात पाडायचं पण नाही आणि पापात पडायचं पण नाही. आमेन. हे आहे देवाची लेकरं. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं, मी तुम्हाला पिता होईल आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या असे व्हाल. हालेलुया. मग आता तुम्ही ठरवायचं ना, केव्हा, कुठं आणि कोणासाठी नाचायचं. समजलं का. तरी तुम्हाला इच्छा असेल तर बँडवर नाचा आणि स्वतःचा बँड वाजवा. मला त्याच्याशी काही घेणं देणं. मी देवाचा दास आहे. आज हात धुवून काय झालो, मोकळा. आता कोण बघेल तुम्हाला, देव. बोला कोण बघेल. देवाचं वचन सांगते, हेच वचन तुमचं शेवटच्या दिवशी काय करेल, न्याय करेल. हेच वचन न्याय करणार आहे. आमेन. एक व्यक्ती आला होता पिंपळनेरवरून आणि घसा कोरडा होईपर्यंत बोलला तुमच्याशी, तुम्ही ऐकलं. हे कोण बोलेल तेव्हा, देव. आणि तो त्याच वचनाप्रमाणे तुमचा न्याय करेल. आमेन. देवासाठी नाचून बघा, इतका आनंद होतो. काय सैतानासाठी नाचतात. हालेलुया. देवासाठी नाचा. मी तुम्हाला सांगतो, दारू पिण्याची गरज नाही, पण ती कधीच उतरणार. हालेलुया. आत्म्याने भरून नाचा, जसा दावीद नाचला. आमेन. त्याला कळलं सुद्धा नाही तो कसा नाचत होता. लक्षात घ्या, जो आत्म्याने भरतो ना, काय त्या दारूची मजा आहे. ती दारू तुमचं फुफ्फुस सडवते, तुमचं लिव्हर सडवते, तुमच्या किडन्या खराब करते. देवाच्या आत्म्याने भरा, उलट आशीर्वादित व्हा. आमेन. आणि आत्म्याने भरून नाचा. आमेन. प्रियानो, देवाची लेकरं व्हा, कारण परमेश्वराची इच्छा आहे, मी तुमचा पिता आणि तुम्ही माझे पुत्र आणि कन्या व्हा. ही परमेश्वराची इच्छा. हालेलुया. आणि म्हणून जो देवापासून जन्मलाय तो पाप करत नाही, कोणत्याच पद्धतीने करत नाही. आमेन. ना विचारातून, ना बघण्यातून, ना बोलण्यातून, ना वागण्यातून कोणत्याच गोष्टीने पाप करत नाही. ह्या गोष्टीचा मान ठेवा. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद. प्रभूजी, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय. परमेश्वर, तुझी इच्छा आहे की आम्ही पाप करू नये प्रभू. कोणत्याच परिस्थितीत आम्ही तुझ्या विरोधात वागू नये देवा. कारण तुझं वचन सांगतं, जो देवापासून जन्मलाय तो पाप करत नाही. आणि म्हणून आमच्या ठाई जर पाप असेल तर देव काढून टाक. तुझ्या वचनाचं बीज आमच्यामध्ये राहावं, तुझं वचन आमच्यामध्ये राहावं प्रभू, की जेणेकरून आम्ही तुझ्या विरोधामध्ये पाप करू नये. यासाठी तू सहाय्य करणार. आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद. केवळ ऐकणारे नाही, पण त्या वचनानुसार चालणारे आम्हाला कर. धन्यवाद. हालेलुया. एक छोटस कोरस घेऊ आणि प्रार्थना. तू मला शिकव वचनाप्रमाणे, तू मला चालव वचनाप्रमाणे, तू मला शिकव वचनाप्रमाणे, तू मला चालव. बुद्धी दे मला तुझे वचन समजायला, चालेन मी तुझ्या
तुझ्या मार्गाला, बुद्धी दे मला तुझे वचन समजायला, चालेन मी तुझ्या मार्गाला, वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव, वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव, आशा धरून तुझे वचन मी पाळीन, तुझ्या वचनावर भरोसा ठेवीन, आशा धरून तुझे वचन मी पाळीन, तुझ्या वचनावर भरोसा ठेवीन, वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव, वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव, वचनाप्रमाणे तुम्हाला शिकव, वचनाप्रमाणे तुम्हाला चालव. धन्यवाद. हा प्रभूजी जे वचन आम्ही ऐकलंय परमेश्वरा, केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर परमेश्वरा. तुझं वचन आमच्या हृदयामध्ये असू दे, आमच्या अंतःकरणामध्ये असू दे, ते बीज आमच्यामध्ये पडावं, ते टिकावं, ते राहावं प्रभू, जेणेकरून तुझ्यावर पाप करू नये, यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद तुझा. हरेक बंधन तू तोड परमेश्वरा, हरेक अडथळा तू दूर कर परमेश्वरा. धन्यवाद. जे वचनाचं बीज आज पेरलं गेलंय माझ्या देवा, एका चांगल्या भूमीप्रमाणे 30 पट 60 पट 100 पट फळ देण्यासाठी तू आम्हाला साथ करायला. केवळ ऐकणारे नाही, तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. प्रार्थना सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.